4 फर्स्ट क्रॉनिकल चैप्टर 4 पहला इतिहास अध्याय 4। हमारे एक ऐसे इंसान के बारे में देखने वाले जो खुद उसने रोज जब तक परमेश्वर उसे आशीष देता नहीं गया तब तक वो अपने ऊपर आए हुए श्राप को पीडाओं को उसने खुद तोड़ा। आणि आपण एक अशा माणसाबद्दल असं आपण पाहणार आहोत की जोपर्यंत देव त्याला आशीर्वादित करत नाही त्याच्यावरती देवाचा आशीर्वाद येत नाही तोपर्यंत त्याने स्वतःचे श्राप सगळे बदल तो तोडत राहिला। फर्स्ट क्रॉनिकल पहिला इतिहास चॅप्टर 4 अध्याय 4 वर्स 9-10 त्याचा 9 आणि 10। पहिला इतिहास अध्याय 4 उसका 9 और 10 त्याचा 9 और 10। याबेस अपने भाइयों से अधिक प्रतिष्ठित हुआ और उसकी माता ने यह कहकर उसका नाम याबेस रखा कि मैंने इसे पीड़ित होकर उत्पन्न किया। याबेस ने इस्राएल के परमेश्वर को यह कहकर पुकारा, भला होता कि तू मुझे सचमुच आशीष देता, मेरा देश बढ़ाता, तेरा हाथ मेरे साथ रहता और तू मुझे बुराई से ऐसे बचाए रखता कि मैं उसे पीड़ित न होता। जो कुछ उसने मांगा वो परमेश्वर ने उसे दे दिया। याबेस हा आपल्या भाऊबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता। त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार कलेश झाले। याबेसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मूर्खाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर आहे तर किती बरे होईल। त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला। या आपण प्रार्थना करें। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता तू आमची ढाल, तू आमचं कवच, आमचा प्रभू, आमचा स्वामी। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस म्हणून मी तुझे आभार मानते। वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि जे आम्ही ऐकतो तसंच पालन करण्यासाठी सहायता कर, ही आमची प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आपण इथे याबेस नावाच्या माणसाबद्दल बघत आहोत और यहाँ पर हमें याबेस नाम के मनुष्य के बारे में देखते हैं। याबेसच्या नावाचा अर्थ है पीड़ा। याबेस नाम का अर्थ है पीड़ा। का कहते हैं त्याच्या आईने हे नाव ठेवलं और क्यों उसकी माँ ने उसका ये नाम रखा? परंतु जेव्हा गर्भाशयात होता, क्योंकि जब वो गर्भ में था, गर्भाशयातून त्याला बाहेर जेव्हा जन्म घ्यायचा होता और गर्भ के बाद उसको जब बाहर जन्म लेना था तिने खूप दुःख उचलले और उसने उस समय बहुत दुःख उठाया। प्रियानो, जेव्हा बाई गर्भवती होते और जब स्त्री गर्भवती हो जाती त्यावेळेला तिला सुखी का करायचं असतं और उस समय उसको आनंदित क्यों करना आहे याचं कारण असतं कारण ती जेवढी आनंदित तेवढं तिच्या गर्भातलं बाळ आनंदाने होईल आणि तिची जी प्रसव पीडा जी असते ती कमी केली जाते, ती पटकन त्याच्यातून सुटका प्राप्त करते। और उसका कारण ये है कि जब वो आनंदित रहती है तो उसके गर्भ में रहने वाला जो बच्चा है वो भी आनंदित हो जाता है और उसकी प्रसव पीड़ा के समय पर उसकी पीड़ाएं थोड़ी कम की जाती है। प्रसव जेव्हा गर्भवती बाई झाली की दृष्टाच्या योजना चालू होतात और जब स्त्री गर्भवती हो गई तब दूसरे की योजनाएं चालू हो जाती है। झोपेच्या द्वारे त्रास देना और उसको नींद की तकलीफ देना, तिला वाईट स्वप्न दाखवणं, उसको बुरे बुरे स्वप्न दिखाना, ते मूल पडलं पाहिजे और वो मूल कैसे भी करके गिर जाना चाहिए। कारण लक्षात ठेवा इस्रायल हा देवाचा आहे और याद रखना इस्रायल ही परमेश्वर का, इस्रायल हा देवाचा ज्येष्ठ मुलगा आहे और इस्रायल ही परमेश्वर का जेठा पुत्र है। तसंच आहे ना, येशू ख्रिस्तात आपणही देवाची लेकरं आहोत। तो वैसे ही हम यीशु मसीह में क्या है उसके पुत्र हैं। आपल्याला देवाने अडॉप्ट केलेला है और परमेश्वर ने हमें दत्तक लिया है। आपण त्याचे लेपालकपणाची मुलं आहोत और हम उसकी लेपालकपण के पुत्र हैं। म्हणून देव आहे ना स्वतःच्या पुत्रापेक्षाही ज्यांना त्यांनी दत्तक घेतलं त्यांना जास्त प्रेम करतो। इसलिए परमेश्वर अपनी खुद की बेटी से भी ज्यादा जिसने दत्तक लिया है ऐसे बच्चों को ज्यादा प्यार करता है। हे नेहमी लक्षात देवामध्ये हाच एक मोठा फरक आहे और परमेश्वर में यही बड़ा फरक है। माणसामध्ये देवामध्ये मोठा फरक काय आहे और मनुष्य में और परमेश्वर में सबसे बड़ा फरक क्या है? माणूस आपल्या स्वतःच्या मुलांना प्रेम करतो और मनुष्य अपने खुद की बेटी को ज्यादा प्यार करता है। देव काय करतो और परमेश्वर क्या करता है? आपल्यापेक्षाही आपल्या स्वतःच्या मुलापेक्षाही ज्यांना त्यांनी दत्तक घ्यायचा निर्णय केला त्या मुलांना तो प्रेम करतो और अपनी खुद की बेटी से भी ज्यादा जिस मनुष्य को जिस व्यक्ति को उसने दत्तक लिया है उस व्यक्ति को ज्यादा प्यार करता है। येशू त्याचा पुत्र आहे और येशू उसका पुत्र है, देवाचा पुत्र आहे, परमेश्वर का पुत्र है। येशूला देवाचा पुत्र म्हणण्यात आला और येशू को परमेश्वर का पुत्र कहा गया। याचा अर्थ असा नाही की देवाने लग्न केलं और इसका अर्थ ऐसा नहीं कि परमेश्वर ने शादी की है। देवाला लग्न करायची गरज नाही और परमेश्वर को शादी करने की जरूरत नहीं। देवा बरोबर आरंभापासून येशू त्याच्या बरोबर आहे और परमेश्वर के साथ प्रारंभ से ही यीशु मसीह उसके साथ था। म्हणून देवामध्येच त्याचा पुत्र आहे, इसलिए परमेश्वर में ही उसका पुत्र है आणि त्या देवामध्येच त्याचा आत्मा आहे और परमेश्वर में ही उसका आत्मा। जसा आपल्यामध्ये और जैसे हमारे अंदर प्राण है, आपल्यामध्ये आत्मा आहे, हमारे अंदर आत्मा है, बरोबर आहे। काढू शकतो का? हम निकाल सकते हैं क्या? नहीं ना।
नहीं ना, तिन्ही आपण त्रिएक आहेत आपण. अजून त्रिएक आहे, शरीर, प्राण आणि आत्मा. मग तसंच देवामध्ये देवाचा पुत्र आणि पवित्र आत्मा. तो वैसे परमेश्वर और उसका पुत्र और उसका पवित्र आत्मा. म्हणून देवाने खूप मोठी कृपा आणि खूप मोठं प्रेम आपल्यावर केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. और परमेश्वर ने बहुत बड़ा प्यार हमारे ऊपर किया कि उसने अपना एकलौता एक पुत्र हमारे लिए दे दिया. म्हणजे तो किती प्रेम करतो और वो कितना प्यार करता है. खूप प्रेम आपल्यावर, बहुत प्यार करता है हमारे ऊपर. त्याच्या पुत्राला दिला कि उसने अपने पुत्र को दिया है ना. म्हणजे त्याचं प्रेम त्याच्या ॲडॉप्टेड केलेल्या मुलांवर जास्त प्रेम आहे. और उसका जो प्यार है उसके दत्तक पुत्रों के ऊपर ज्यादा है. नेहमी लक्षात ठेवा. और इसे हमेशा याद रखना. आपल्या मुलांपेक्षा दुसऱ्यांच्या मुलांना प्रेम करा. और अपने पुत्र से भी ज्यादा दूसरे के जो पुत्र होते हैं उनको प्यार करें. नेहमी लक्षात ठेवा. देव ये गोष्ट तुम्हाला शिकवतो. और परमेश्वर ये बात आपको सिखाता है. तुमची मुलं आहेत, तुम्ही प्रेम करणारच. और आपके बच्चे हैं, आप उनको प्यार करेंगे. देव आपल्याला शिकवतो. पर परमेश्वर हमें सिखाता है. आपल्या मुलांपेक्षा दुसऱ्यांच्या मुलांना प्रेम कर. आपण जेव्हा करतो देवाला ते जास्त आवडतं. और अपने बच्चों से भी ज्यादा दूसरे के बच्चों को प्यार करते तो वो बात परमेश्वर को बहुत अच्छी लगती है. म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, याद रखना, देवाचं वचन इथे सांगतं, परमेश्वर का वचन यहाँ पर बताता है की जेव्हा गरोदर बाईला आनंद भेटतो और जब गर्भवती स्त्री को आनंद मिलता है त्याच्या नवऱ्याकडून, उसके पति से, त्याच्या घरातून, उसके घर के लोग, त्यावेळेला ते मुलाची वाढ चांगली होते. और उस समय उस बच्चे की जो बढ़ती होती है वो बहुत अच्छी रीति से होती है. मूल चांगलं वाढतं और वो जो बच्चा है वो अच्छी रीति से बढ़ता है. त्याच्यामुळे त्या बाईलाही त्या गरोदरपणात आनंद घेता येतो. और उसी कारण उस स्त्री को भी उस गर्भवती जब उसके गर्भ में बच्चा होता है तब उसको आनंद मिलता है. बऱ्याच वेळेला बायांना स्वतःलाच इच्छा नसते की त्या गरोदर व्हावे. और बहुत सी बार माताओं को इच्छा नहीं होती कि वो गर्भवती बने. एवढ्या लवकर नको और इतना जल्दी नहीं, बाबा एवढ्या का लवकर राहिलं और इतना जल्दी क्यों नहीं गया, दुखी होतात और वो बहुत दुखी हो जाते. त्याच्यामुळे त्यांना पीडा भेटतात डिलिव्हरीला. और उनके द्वारा उनको पीड़ाएं मिलती है डिलीवरी के समय. प्रेग्नेंसीच्या वेळेला पोटात बाळ असताना त्यांना त्रास होतो. और प्रेग्नेंसी के समय पर जब बच्चा उनके पेट में होता है तब उनको तकलीफ होती है. कधी कधी त्यांच्या मिस्टरांना बाळ नको पाहिजे असतं. और कभी कभी उनके पतियों को बच्चा नहीं चाहिए. त्यांच्या घरातील लोकांना बाळ नको पाहिजे. और उनके घर के लोगों को बच्चा नहीं चाहिए. त्याच्यामुळे पीडा बाईला उचलाव्या लागतात. इसलिए जो दुख है, वो जो यातनाएं है, वो स्त्री को उठानी पड़े. म्हणून नेहमी लक्षात ठेवा. इसे हमेशा याद रखना. आज आज आपल्याला शिकवतोय देव. और आज जो ये परमेश्वर हमें सिखा रहा है, भले आपण याबेसाबद्दल बघतोय और भले हम याबेस के बारे में देख रहे हैं, याबेसाच्या आईवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. और याबेस की माँ के ऊपर भी ध्यान देना जरूरी है. तिने तिच्या नवऱ्याकडून पण त्रास सहन केला और बेचारी उसने अपने पति की ओर से भी तकलीफ उठाई. आणि गरोदर राहिलेल्या त्या मुलाकडून पण तिला त्या गर्भाशयात तिला त्रास झाला. और गर्भ में जो बच्चा था उसके द्वारा भी उसको बहुत सारी तकलीफ उठानी पड़ी. आणि तिने जेवढ्या मुलांना जन्म दिला त्याच्यामध्ये ह्या पुत्राच्या वेळेला तिला जास्त पीडा झाल्या. और उसने जितने सारे पुत्रों को जन्म दिया उससे भी ज्यादा जब याबेस को उसने जन्म दिया तब उसको ज्यादा तकलीफ हुई. म्हणून तिने त्या मुलाचं नाव काय ठेवलं, विपत्ती म्हणजे पीडा. इसलिए उसने अपने पुत्र का नाम क्या रखा, विपत्ती मतलब पीडा. ये याबेस या नावाचा अर्थ आहे पीडा. याबेस नाम का अर्थ है पीडा. विपत्ती म्हणजे दुःख, मतलब दुःख, संकट. कोई अपने बच्चे का नाम ऐसा रखते हैं. आणि कोणी आपल्या मुलांचं नाव असं ठेवतं का, है ना? कोई नहीं रखता. कोई अच्छा नाम रखते हैं. आणि सगळेजण चांगले चांगले नाव ठेवतात. बच्चे को अच्छा नाम रखते. आपल्या मुलांना चांगली नाव ठेवतात. राजकुमारी है ना, प्रिंसेस है ना, स्ट्रॉबेरी, रसभरी, चेरी अशी नावं ठेवतात. आलेचे नाव रखते ना, ॲपल कोण नाही ठेवता. पण तुम्ही सांगते बोलताना ते म्हणतात तू तो माझा ॲपल आहे. और बोलते समय बोलते की तू मेरा ॲपल आहे. जादू असे पण नावं ठेवतात. बरेच नावं ठेवतात. बरेच काही लोक काय नावं ठेवतात. और बहुत सारे लोग बहुत कुछ नाम करते. पण आपण इथे पाहतो, पर हम यहाँ पर देखते हैं तिला खरंच त्रास होता और उसको सचमुच तकलीफ थी. बायबलमध्ये असे 3 जण आहेत ज्यांनी जन्म देताना आपल्या मुलांची नावं अशी ठेवली. और बाइबल में से 3 जन हैं जिन्होंने ऐसे बच्चों को जन्म देते समय अपने बच्चों के नाम इस तरीके से. एक है राहेल और एक है राहेल पण जन्म देताना तिने जन्म देताना आपल्या मुलाचं नाव तिने ठेवलं बेनोनी. और राहेल दुःख असं नाव आहे. वाचूया उत्पत्ती
35 अध्याय 35 आणि त्याचं 16 पासून वाचा. उसका 16 से पढ़ेंगे. बेथेल सोडून याकोब आणि त्याची कुटुंबीय मंडळी एफ्रात म्हणजे बेथलेहेम येथे आली. तथापि एफ्रात गाव अद्याप काहीसा दूर अंतरावर असताना राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती मोठ्या कष्टाने प्रसूत झाली. या अतिशय राहेल को प्रसव के समय पर प्रसूति वेदना शुरू झाल्या. प्रसूति उसको अभी इस रास्ते में चलते समय 35 का हम पढ़ रहे. 35 जेनेसिस चैप्टर 35 का जेनेसिस चैप्टर 35 16 से हम पढ़ रहे. उसका 16 वचन से कि उसे पीड़ा होने लगी, बहुत बड़ी पीड़ा. वो ती मोठ्या कष्टाने प्रसूत झाली. बहुत दर्द देकर उसने उस बेटे को जन्म दिया. या अतिशय त्रासदायक प्रसूतीनंतर अखेरीस सुई तिला म्हणाली. बहुत दर्द उठाने के बाद वो जो दाई थी उसने उसको कहा, भिऊ नकोस, कारण तुला आणखी एक पुत्र झाला आहे, तुझे और एक बेटा बना है. क्योंकि उसने ऑलरेडी यूसुफ को जन्म दे चुकी थी, इसलिए उसने कहा तू और एक बेटे को जन्म दी है. पण प्रसूतीनंतर राहेल मरण पावली. प्रसूती से तुरंत वो क्या हो गई, मर गई. मरने से पहले शेवटचा श्वास घेण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र असे ठेवले. माझ्या दुःखाचा पुत्र, शोक का पुत्र, मेरा शोक मूल पुत्र है ना. मेरे दुख का कारण यही हुआ आणि माझ्या दुःखाचं कारण हा झाला. ये पहला नाम है जो एक स्त्री ने इतना दर्द उठाते समय अपने बेटे का नाम रखा. आणि पहिलं नाव आहे जे एका स्त्रीने खूप दुःख उसळताना जेव्हा तिची प्रसूती वेदना झाली त्याच्यानंतर तिने आपल्या पुत्राचं नाव ठेवलं. दूसरा है सैमुएल में हम पढ़ सकते हैं. आणि दुसरं शमूएलमध्ये आपण वाचू शकतो. पहिला सैमुएल में पहिला शमूएल एली की जो बहू है, एली जी जी सून आहे, चौथा अध्याय 4 उसका 19 से त्याचे 19. फर्स्ट सैमुएल चैप्टर 4 वर्स 19 से. पहिला शमूएल 4 त्याचे 19 पासून. एलीची सून म्हणजे फिनाहासाची पत्नी तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश शत्रूने हस्तगत केला. आपला सासरा व आपला पती मरण पावले हे तिने ऐकल्याबरोबर तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. जैसे उसने सुना कि उसका ससुर और उसका पति मर गया, ससुर तो नीचे गिर के मर गया और पति उसका किधर युद्ध में मर गया. तिच्या मृत्यूपूर्वी काही क्षण अगोदरच ज्या स्त्रिया तिचे सेवा शुश्रूषा करीत होत्या त्या तिला म्हणाल्या, सर्व काही ठीक आहे, तुला पुत्र झाला आहे. जैसे उसको जच्चा से पीड़ा होने लगी, वो जो उसकी औरतें बाजू में थी दाई, वो सब बोले डर मत, अच्छा है, सब कुछ अच्छा है, तेरे को बेटा हुआ. पण तिने उत्तर दिले नाही की कसलाही प्रतिसाद दिला नाही. मग क्षीण आवाजात ती म्हणाली, मुलाचे नाव एकोबोद असे ठेवा. एकोबोद याने महिमा जाती रही. एकोबोद म्हणजे वैभव नष्ट होणे, वैभव गेला, देवाचा वैभव गेला, ताकद गेली, महिमा गेली. उसने ऐसा नाम अपने बेटे का नाम रखा. आणि तिने अशा रीतीने आपल्या मुलाचं नाव. पहले काल में ऐसा था कि लोग औरतें दर्द उठाती थी, लेकिन ये बाइबल में क्यों बताया है मालूम? आणि बाइबल में कहा सांगितलं मैंने, इसलिए बताया ताकि हर घर का पुरुष, हर घर के लोग और खास करके स्त्री भी अपनी प्रेगनेंसी पर ध्यान दे. इसी विषय पर बाइबल हमें जोर देता है. आणि यासाठी सांगण्यात आले की प्रत्येक घराचा पुरुष, प्रत्येक घराचे लोक आणि प्रत्येक घरातील स्त्रीने काय केलं पाहिजे, आपल्या डिलिव्हरी मतलब आपल्या जेव्हा ती प्रेग्नेंट असते तेव्हा तिने खूप काळजी घ्यायला. स्त्री ने प्रेगनेंसी के समय पर अरे घर के लोग खुश हो न हो, लेकिन तुझे परमेश्वर ने उत्तम दान दिया, इसलिए आनंदित रहे. आणि स्त्रीने आपल्या प्रेग्नेंसीच्या वेळेला घरातील लोक आनंदित असो किंवा नसो, पण देवाने तुला ते दान दिले म्हणून तू आनंदित राहिला. पुरुष ये सोचना है उसकी बीवी खुश हो ना हो, लेकिन मुझे प्रभु ने मेरी पत्नी को गर्भवती किया. जैसे कितनी स्त्रियाँ जिन्हें बच्चे नहीं, लेकिन प्रभु ने मेरा पौरुष आज सारे लोगों के बीच में बताया कि मैं पौरुष हूँ, मतलब मैं भी पुरुष हूँ, क्योंकि बच्चे हुआ मुझे पहलौटा हुआ, इसीलिए
मेरा परमेश्वर ने शर्म 4 आदमी के बीच में होने नहीं दिया, लज्जित होने नहीं दिया. आणि पुरुषाने असा विचार केला पाहिजे की माझी पत्नी आनंद असो किंवा नसो, पण देवाने ही मोठी दया माझ्यावरती केलेली आहे. माझ्या पौरुषत्वाचं फळ मला देवाने दिले, म्हणून त्याने आनंद केला पाहिजे. घर में माता पिता ने भी आनंद करना चाहिए. आणि घरात आई वडिलांनी सुद्धा आनंद केला हमारी पाहिजे संख्या बढ़ रही है, की आपली संख्या वाढत आहे, हमारा वंश आगे आ रहा है. आणि आपला वंश पुढे जात आहे. ये सोचकर हम आनंद अपने घरों में होने वाली इस परिस्थिति पे, एक मसीह होने के नाते हम एक मसीह फैमिली है, हमारे घर में होने वाली इस परिस्थिति में आनंद करना चाहिए. हम दुख नहीं मनाना चाहिए. आणि आपण ख्रिस्ती कुटुंब असल्यामुळे आपल्या घरामध्ये चाललेल्या परिस्थितीमध्ये आपण आनंद केला पाहिजे, दुःख नाही केलं पाहिजे. दूसरा मैं आपको बता दूं, प्रेग्नेंट औरत को क्यों सही सोच रखनी चाहिए. आणि प्रेग्नेंट असलेल्या ज्या स्त्री आहेत त्यांना का चांगले विचार ठेवले क्योंकि पाहिजे. जितनी वो अच्छी सोच रखेगी वैसे उसका बच्चा वैसा सोच वाला होगा. आणि जेवढं ती चांगला विचार करेल तसंच तिचं मूल पण चांगला विचार करणार असेल. जितना, क्योंकि जितना वो बाइबल पढ़ेगी, जितना वो परमेश्वर के निकट जाएगी, जितना अच्छा बोलेगी, जितना सकारात्मक बोलेगी, उतना उसका बच्चा अंदर अच्छा रीति से बनता जाएगा. आणि जेवढं ती बायबल वाचेल, जेवढं ती प्रार्थना करेल, जेवढं ती देवाच्या जवळ जाईल आणि जेवढे ती चांगले विचार करेल तसंच तिचं मूल पण एकदम चांगलं बनत जाईल. ये हमेशा याद रखो. इसलिए हर स्त्री क्या सुनती है, क्या देखती है, क्या सोचती है, उसके ऊपर उसके बच्चे पर असर होता है. आणि प्रत्येक स्त्री काय बघते, काय विचार करते, काय ऐकते, त्याच्याद्वारे तिच्या मुलावरती तो असर होतो. फिर आप जैसे हो वैसे आपके बच्चे रहेंगे. आपको प्रदर्शित करते हैं आपके बच्चे. आणि तुम्ही जसे आहात तशी तुमची मुलं पण असतील, कारण तुमची मुलं तुम्हाला काय करतात, प्रदर्शित करतात. आपके प्रेगनेंसी के समय पर आपकी क्या सोच थी, आपके प्रेगनेंसी के समय पर आपके माता पिता की, आपके पति की क्या सोच थी, स्त्री की क्या सोच थी, कैसे है आपका, वो बातें बच्चों में आता है. आणि त्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला तिच्या त्या तुमच्या पत्नीचे, तुमच्या नवऱ्याचे किंवा तुमच्या घरातल्या लोकांचे काय विचार होते ते विचार त्या मुलांवरती येतात. हाँ, इसीलिए अच्छा सोच रहा, म्हणून चांगले विचार ठेवायचे, हमेशा अच्छा बोलना. आणि नेहमी चांगलं हम बोलायचं. सोचते हैं कि वो गर्भ में उसको क्या सुनाई देता है, गर्भ में भी बच्चा सुनता है. आणि आपण असा विचार करतो त्याला गर्भामध्ये येतो काय, त्याला काय ऐकायला जात आहे, पण गर्भामध्ये पण मुलं ऐकतात. हाँ, इसीलिए हमेशा बोलना, ऐसा तू यीशु का है, तू अच्छा रहना, तू अच्छा पढ़ना. अरे डॉक्टर बोलते हैं तुझ में खून की कमी, पानी की कमी है, लेकिन मुझे विश्वास है तू यीशु का है तो तुझे क्या कमी. आणि नेहमी त्याला म्हटलं पाहिजे की तू येशूचा आहे, तू चांगलं वाट. आणि डॉक्टर भलेही म्हणतात तुझ्यामध्ये रक्ताची किंवा पाण्याची गती आहे, पण मला विश्वास आहे की माझा देव काय करेल, त्याला वाढ देईल. नहीं, यीशु जब पास है तो कोई कमी नहीं ना. आणि जर येशू जवळ आहे तर कोणत्याही गोष्टीची कमी नाही. यीशु है जब पास तेरे, तुझको क्या है कमी. आकाश उसका सिंहासन है, पाँव की चौकी जमीन. यीशु है जब पास है, तुझको क्या है कमी. इसीलिए स्त्री और पुरुष जो कुटुंब है वो हमेशा इस समय पर ज़्यादा से ज़्यादा पर उस स्त्री को परमेश्वर के निकट जाना, वो गर्भ के बच्चे को हमेशा मसीह के बारे में बताना. आणि स्त्री आणि पुरुषाने काय केलं पाहिजे, त्या मुलाला जास्त देवाच्या जवळ घेऊन गेलं पाहिजे. अब हम यहाँ देखते हैं कि याबेस की माँ पीड़ा उठा रही थी, इसलिए याबेस के जन्म के बाद भी याबेस पीड़ा उठा रहा था. आणि याबेसची आई खूप यातना उचलत होती, म्हणून याबेसचा जन्म झाल्याच्या नंतर पण याबेस पण खूप यातना फिर उसका उचलली. नाम पीड़ा रखा, याबेस रखा, तो भी वो अपने जीवन में सुखी नहीं था. आणि भले त्याचं नाव याबेस म्हणजे पीडा ठेवण्यात आलेलं, पण तरी सुद्धा तो आपल्या जीवनामध्ये सुखी नव्हता. श्राप, मतलब उसके जो पूर्वजों का श्राप के तले वो आ चुका था. आणि त्याच्या पूर्वजांच्या शापांच्या खाली तो आला होता. इसीलिए उसने सबसे पहले परमेश्वर को कहा कि तू मुझे आशीष दे. आणि सर्वात पहिले तो देवाला म्हणाला की तुम्हाला आशीर्वाद द्या. यानी उसे मालूम पड़ा कि मैं श्राप के तले हूँ. आणि म्हणजे त्याला माहीत पडलेलं आहे की तो एका शापाच्या खाली आहे. हाँ, तो श्राप कैसे कब आते हैं. आणि शाप केव्हा येतात, एक हमारे माता पिता जब हमें कोसते हैं, एक जेव्हा आपले आई वडील आपल्याला कर्ज करतात, तो माता पिता को अथॉरिटी होती है श्राप देने की. आणि आई वडिलांना अधिकार असतो श्राप देण्याचा. कभी कभी हमारे माता पिता जानबूझ के श्राप नहीं देते, आणि कधी कधी आपले आई वडील जाणून बुजून श्राप नाही लेकिन देत. उनके साथ हम जो बर्ताव करते हैं वो बर्ताव से ही हम श्रापित हो जाते हैं, क्योंकि आफ्टर ऊपर से परमेश्वर सब देखता है. आणि त्यांच्याबरोबर जे आपण वागणूक करतो त्याच्याद्वारे देव सगळं काही वरून पाहत असतो, म्हणून काय होतं त्याच्यावरती मग शाप येतो. इसलिए वो फलवंत नहीं हो पा रहा. आणि म्हणून ते फलद्रूप होऊ शकत नाही. वो याबेस ने देखा कि वो फलद्रूप नहीं हो रहा है. आणि याबेसने पाहिलं की तो फलवंत होत नाही, यश नहीं मिल रहा है उसे किसी काम में. त्याला कोणत्याही कामात यश भेटत इसी नाही. कारण से उसने चेक किया कि अरे वो क्या है, श्राप के तले है. आणि म्हणून त्यांनी चेक केले की तो काय आहे, श्रापाच्या अधीन श्राप आहे. के तले आ चुका है, व्यवस्था के अधीन
आने के कारण वो क्या हो चुका है, श्राप तले हो चुका है। आणि व्यवस्थेच्या अधीनतेत आल्यामुळे तो आता शापाच्या अधीनतेत आलेला आहे। देखो बाइबल में हमें बताती है डिटरोनॉमी चैप्टर 28 में, अनुवाद अध्याय 28 मध्ये देवाचं वचन आपल्याला म्हणतात। डिटरोनॉमी चैप्टर 28 अनुवाद अध्याय 28 डिटरोनॉमी चैप्टर 28 अनुवाद अध्याय 28 उसका 15 से देखो, परमेश्वर ने कहा कि श्राप ऑटोमेटिकली आ पड़ेंगे। आणि 15 वचनापासून जर तुम्ही वाचलं तिकडे लिहिले की आपोआप तुमच्यावरती श्राप उतरवेल। हमको अगर हमने इन बातों को किया आणि जर आपण या सर्व घोषणा केलं तो ऑटोमेटिकली श्राप आएंगे। तो आपोआप श्राप येतील। ये किसी को माँ बाप को श्राप देने की जरूरत नहीं है, और ना ही कोई दूसरा बड़ा तुझा सत्यानाश हो, तुझं वाटोळ हो। झगड़े में बोलते हैं ना, तुझे कीड़े पडून पडून तू मरून जा, तू मेड़ी हो, तू नागरी हो, तू मरून जा, ऐसे श्राप देते हैं ना झगड़े में, अक्सर तो यही बोलते हैं सर। आणि भांडणामध्ये जसे लोक श्राप देतात की तुझं सत्यानाश हो, तुझं वाटोळ हो, तो ये बोलने से नहीं होता है, आणि बोलल्याने नाही होत। श्राप देने वाला परमेश्वर है आणि श्राप देणारा देव आहे, ये याद, आणि हे लक्षात ठेवा। आशीष देने वाला भी परमेश्वर, आशीर्वाद देणारा सुद्धा देव आहे, श्राप परमेश्वर दे चुका है आणि श्राप देवाने दिलेला और आहे, आशीष भी दे चुका है। आणि आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे। प्रभु कहता है मैंने तेरे सामने रखा है, आणि देव म्हणाला की मी तुझ्या समोर ते ठेवले चुन तुझे क्या चुनना आणि है। निवड तुला काय निवडायचं। मोसेस ऐसा ही कहता है। मोशेस असाच म्हणतो। अगर आप इसी अध्याय में डिटरोनॉमी में पढ़ोगे, यही 28 नहीं, इसके पहले के अध्याय में अगर आप पढ़ोगे तो मोसेस कहता है हे इस्राएल, मैंने तेरे सामने श्राप और आशीष और श्राप और जीवन और मृत्यू रखा है, चुन तुझे क्या चुनना। आणि अनुवाद 28च्या पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर मोशे इस्रायली लोकांना म्हणतो की तुमच्यासमोर आशीर्वाद आणि श्राप, जीवन आणि मृत्यू ठेवलेला आहे, तुम्ही निवडून घ्या तुम्हाला काय पाहिजे। हाँ, तो परमेश्वर हमारे सामने ही रखता है, आणि देव हे आपल्या समोर ठेवतो। हम जैसा करेंगे आपण जसं करू वैसे हमारे जीवन में होता है। आणि जसं आपल्या जीवनात होतं। 11 अध्याय में है वो वचन, 11व्या अध्यायामध्ये ते वचन आहे। 11:26 11:26 डिटरोनॉमी चैप्टर 11 अनुवाद अध्याय 11 वर्स 26 त्याचं 26 मी आज तुम्हाला देवाचा आशीर्वाद व देवाचा शाप यातून एकाची निवड करण्याची संधी देत आहे। मिळालं? देव आपल्याला संधी देतो हर माणसाला, खास करून ख्रिस्ती लोकांना। और का ख्रिस्ती लोकांना, तर आपल्याला देव मानते हैं। और परमेश्वर हर मनुष्य को संधी देता है, खास करके मसीह लोगों को। क्यों मसीह लोगों को देता है? क्योंकि मसीह लोगों को वचन मालूम है। 27 तुमचा प्रभुदेव याच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे त्या जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल, परंतु त्या पाळण्याचे जर तुम्ही नाकारले व त्या देशांच्या दैवतांची उपासना केली तर मात्र तुम्हाला शापच मिळेल। मला कळालं अर्थ? ज्या देशात आपण राहतो त्या देशातल्या अन्य देवी देवतांना किंवा देवाचं स्थान कोणत्या माणसाला किंवा मूर्त्यांना किंवा कामाला कुठेही दिलं तर मग श्राप येणार। और जिस देश में हम लोग रहते हैं वहाँ के जो देवी देवताएं हैं उनको या फिर परमेश्वर का जो स्थान है वो हम निकाल कर हम मनुष्य को या फिर काम को देते हैं तो उस मनुष्य के ऊपर श्राप आता है। ऑटोमेटिकली येणार, कारण देवाने काय म्हणाले, आकाश आणि पृथ्वी हे तू सुन ले। और अपने आप श्राप आएगा क्योंकि परमेश्वर का वचन क्या कहता है, आकाश आणि पृथ्वी तुम्ही ऐका। पृथ्वी आणि आकाश हे देवाने बनवले और पृथ्वी और आकाश ही परमेश्वर ने आणि बनाया। आजही त्याच्या आज्ञेचं पालन कर। और आज भी वो उनके परमेश्वर की आज्ञा का पालन करते हैं। आज भी समुद्र सुद्धा समुद्र भी देवाच्या आज्ञेचं पालन करतो। परमेश्वर की आज्ञा का पालन जेव्हा करते हैं। देव म्हणतो समुद्राला बाहेर ये, तेव्हा तर ती सुनामी येते, तेव्हा तर त्या लाटा वाढतात, पाणी खूप येतं, ते देव म्हणतो तू बाहेर ये। और जब परमेश्वर समुद्र को आने देता है तब सुनामी आती है, तब लहरें उमड़ कर आती है। देव वरून म्हणतो थांब, और परमेश्वर ऊपर से कहता है रुक जा। बाहेर आलेला समुद्र बाहेर आत जातो, और बाहर आया हुआ समुद्र अंदर चला जाता है। आहे देव। और ये आज परमेश्वर सृष्टी जी आपण म्हणतो ही सृष्टी बोलत नाही, पण ही सृष्टी देवाचं ऐकते। और आज हम कहते हैं कि ये सृष्टि बात नहीं करती, पर ये जो सृष्टि है वो परमेश्वर का सृष्टि है। म्हणून सृष्टि देवाला ओळखते और सृष्टि परमेश्वर को पहचानती लोक है। सृष्टीला नमन करतात, अब लोग सृष्टि को दंडवत करते हैं, परंतु ही सृष्टी देवाची भक्ती करते, पर ये जो सृष्टि है वो परमेश्वर की भक्ति देवाच्या करती है। आज्ञेचं पालन करते। परमेश्वर की आज्ञा का पालन करते हैं। म्हणून सृष्टी आजही देवाच्या आज्ञेचं पालन करून बघते की माणूस काय करतोय। और सृष्टि आज भी परमेश्वर की आज्ञाओं का पालन कर देखिए कि आज मनुष्य क्या कर रहा है। आज्ञेचं
पालन करतोय का? आज्ञाओं का पालन कर रहा म्हणजे है, आशीर्वाद द्यायला. मतलब आशीष देने के आणि लिए। जर आज्ञेचं पालन नाही करत अगर आज्ञाओं का पालन नहीं करते तर मग श्राप द्यायला. तो श्राप देने ती के लिए। ऑटोमॅटिकली आपल्यावर तशी येते. और फिर अपने आप वो हमारे ऊपर आ जाता है। माहिती पडलं? म्हणून प्रियानो आज देवाचं वचन काय सांगतं, वाचूया थोडेसे श्राप आपण वाचू. याच्यातला कोणता श्राप तुमच्यावर आहे का बघा. और थोड़ा सा श्राप हम पढ़ेंगे, उसमें से कोई श्राप आपके ऊपर है कि आप देखना। पहिला आपण बघूया 15वं वचन. और पहला हम देखेंगे 15वां वचन। परंतु तुमच्या देवाचे तुम्ही ऐकले नाही व त्याच्या ज्या सर्व आज्ञा व नियम मी तुम्हाला देत आहे। व्यवस्था विवरण 28 ना, व्यवस्था विवरण 28 डिटोनॉमी चॅप्टर 28 चा आपण बघतोय. 28 15 पासून. परंतु तुमच्या देवाचे तुम्ही ऐकले नाही व त्याच्या ज्या सर्व आज्ञा व नियम मी तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही पालन केले नाही। हाँ, जर देवाचं ऐकलं नाही, परमेश्वर का सुना नहीं और जो आज्ञा मैं तुझे देता हूँ वो पालन नहीं किया, तर पुढील सर्व शाप तुम्हावर येतील। हाँ, तर मग पुढील सर्व श्राप काय येतील तुमच्यावर येतील. मग पहिला देव तुमची शहरे व शेते श्रापित करेल। मग शेतातून उत्पन्न भेटणार नाही, नगरामध्ये आशीर्वाद राहणार नाही. तो तुमची धान्याची पिके व त्यापासून तुम्ही तयार कराल ते अन्न श्रापित करेल। हां, म्हणजे याचा अर्थ आहे तुमची टोकरी ज्याच्यात तुम्ही जेवण बनवता लवकर संपत जाईल. तुमचं कड जिथं तुम्ही पैसे भरता, बँकेत भरता किंवा अन्नधान्य लवकर संपते, खूप लवकर पटापटा जाते. तो तुम्हाला अल्प संतती पिके गुरेढोरे व शेरे मेंढरे देऊन श्रापित करेल। हां, म्हणजे तुमच्या घरामध्ये कमी मुलं असणार. कमी मुलं हा श्राप आहे. और कम बच्चे एक श्राप आजच्या है। काळामध्ये म्हणजे अरे काय हमने ऑपरेशन किया इससे बच्चा नहीं हुआ. नहीं नहीं, लेकिन तुमने किया, तुमको बच्चा नहीं चाहिए, लेकिन ये तुम्हारे ऊपर श्राप आया इसलिए तो तुमने किया ऑपरेशन. आणि तो तुमच्या ते श्राप आले म्हणून तुम्ही ते ऑपरेशन केलं। आपको समझ में आया? तो बच्चा न होना भी श्राप है. आणि मूल न होणं हा पण एक श्राप आहे। फिर भूमि की उपज गाय बैल बड़े भेड़ बकरियां उनके ऊपर भी उनके भी बच्चे न होने संपत्ति न बढ़ना. आणि गुरेढोरे शेरे मेंढरे त्यांना पण मुलं न होणं म्हणजे संतती न वाढणार। तुम्ही हाती घ्याल ती प्रत्येक गोष्ट तो श्रापित करेल। जो काम में हाथ डालेंगे सक्सेस नहीं है. हाथ में काम तो लेते हैं लेकिन यश नहीं आ रहा है ना. तो ये भी एक श्राप है. जर तुम्ही दुष्कर्मी करीत राहिलात व देवाचा त्याग केलात तर तो तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आपत्ती, गोंधळ आणि संकटही आणेल व सरतेशेवटी तुमचा त्वरित आणि संपूर्णपणे नाश करेल। परमेश्वर कहता है कि अगर तुमने परमेश्वर को आदर नहीं दिया, परमेश्वर को छोड़ दिया, परमेश्वर के जैसा काम नहीं किया, तो तुमको डरना पड़ेगा, धमकी मिलेगी, तुम जल्दी मिट जाएगा. तब तक मिट जाओगे जब तक तुम नाश नहीं होते. ज्या देशात प्रवेश करण्याच्या व जो देश ताब्यात घेण्याच्या तुम्ही बेतात आहात त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत तो तुम्हाला साथ पाठवेल। काय पाठवेल? साथ यानी मरी. अभी मरी आई थी ना, महामारी आई थी कौन सी? आणि आता महामारी आली कोणती? कोरोना. माहिती नाही पुढं जाऊन कोणीतरी आपल्या मुलीचं नाव कोरोना ठेवते. मालूम नहीं आगे से कोई अपनी बेटी का नाम कोरोना रखेगा। आगे हो भी सकता है आणि पुढे होऊ सुद्धा शकतं। शायद लॉकडाउन, लड़के का नाम लॉकडाउन रख देंगे, मुलांचं नाव लॉकडाऊन ठेवते। आगे जाके कुछ भी वैक्सीन ऐसा भी नाम रख देंगे. आणि पुढे जाऊन वैक्सीन काही विचार करत नाही, काही नाव ठेवतात पोरांवर. और मनुष्य कुछ भी सोच विचार नहीं करते, कुछ भी नाम रख देते बच्चे। मरी लगना ये श्राप है. आणि मरी लागणं हा एक श्राप आहे। याद रखो, अगर हमें कोई महामारी छूती है, आणि जर कोणतीही महामारी आपल्याला स्पर्श हमने करते परमेश्वर को दुखाया है, म्हणजे आपण देवाला दुखवले, परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन आपण इसलिए ये केलं महामारी हमें छुई. आणि म्हणून ही महामारीने आपल्याला स्पर्श केला। अभी आप लोग बोलोगे यार हम इंसान है, संसार में जाते हैं, काम करने के लिए जाते हैं, तो नेचुरली लोगों की महामारी लगेगी, थोड़ी बहुत तो टच होगी, इंसान है हो गया. नहीं, ये अपने आप को फंसाओ मत, ऐसा बोलिए. आणि तुम्ही असा विचार करा की आम्ही जगामध्ये जातो, जगात म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहतो म्हणून त्यांची महामारी आम्हाला लागेल, पण तुम्ही असा विचार करू नका। एक बहन ने उसको भी ये महामारी टच हुई थी. आणि एका स्त्रीला एक महामारीने स्पर्श केला होता। तो उसने बोला, उसको वहाँ पर प्रार्थना करने के लिए पास्टर आए थे, आणि तिथे प्रार्थना करण्यासाठी एक पास्टर आले तो उसको सांत्वना दे रहे थे. आणि तिला सांत्वना देत होते। डरने का कोई बात नहीं है, सबको ये बीमारी है, तुम
इंसान हो, इंसान को रहते समय लग जाती है। आणि घाबरायचं काही कारण नाहीये. तू माणूस आहे, तू माणसांमध्ये राहतेस, पण त्याच्यामध्ये तुला ती महामारी लागली काही हरकत नाही. लेकिन मैंने कहा नहीं, तुम गलती किया है इसलिए तुमको लगी है, तुम श्राप तोड़ो, माफी मांगो और जल्दी ठीक होकर जल्दी बाहर आने के लिए प्रार्थना करो। आणि मी म्हटलं नाही, तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे आणि म्हणून तो श्राप तुमच्यावरती आला, तो श्राप तुम्ही तोडा आणि मग तुम्ही बाहेर या. प्रभु की स्तुति हो, उसने माफी मांगी और जल्दी से 2-3 दिन के अंदर ही बाहर आई। आणि देवाची स्तुती हो, त्यांनी माफी मागितली आणि 2-3 दिवसातच त्या बाहेर आल्या. आपको समझ में आया? इसलिए हमेशा याद रखो, नेहमी लक्षात ठेवा. बाइबल हमें बता कि ये महामारी तुझे नहीं लगी। आणि बायबल आपल्याला सांगतो की महामारी तुला लागणार नाही. बोला है ना, फिर लगी क्यों? मग लागली का? ये परमेश्वर झूठा है? देव काही खोटारडा आहे? नहीं, गलती किधर है हमारे। हम कहीं ना कहीं श्राप आज्ञाओं में, पहले ही हमने पढ़ा कि जब हम परमेश्वर की बात नहीं सुनते हैं, आणि पहिलेच आपण वाचलं की आपण जर देवाची गोष्ट ऐकली नाही, उसकी सारी आज्ञाओं को पालन नहीं करते, त्याच्या सर्व आज्ञेचं पालन आपण करत नाही, और जो परमेश्वर हमें आज कहता है, यानी जब जब आप वचन सुनते हो इसे पालन नहीं करते हो, आणि जेव्हा तुम्हाला देव काहीतरी सांगतो, आज जेव्हा वचनाच्या काही तुम्हाला काही सांगतो तसं तुम्ही करत नाही, तब मरी लगती है। तेव्हा महामारी लागते. 22 तो तुम्हाला क्षयरोग, क्षयरोग यानी टीबी जिसे हम कहते हैं, और क्षयरोग मतलब जिसे हम टीबी बोलते हैं. जब किसी को टीबी लगती है तब वो श्राप है। आणि जेव्हा कोणाला टीबी लागते तो एक श्राप आहे. मालूम हुआ? तो टीबी श्राप है। आणि टीबी हा श्राप आहे. आगे ज्वर यानी बुखार, ज्वर म्हणजे ताप. आता है ना, ताप येतो, ताप आ रहा है, मुझे मतलब ताप आ रहा है, दीदी मुझे बुखार आया है. आता है क्या? अरे क्या दीदी, आप बुखार को भी श्राप में मैं नहीं बोला, बाइबल बोला। आणि तापाला सुद्धा श्राप तुम्ही म्हणताय, मी नाही म्हटलं, बायबल असं म्हणतं. श्राप आया क्यों? आणि श्राप आला का? अरे मैंने पूछा आपको आया क्यों? आणि तुम्हाला विचारलं श्राप का आला? परमेश्वर की आज्ञाओं का उल्लंघन करने से, आणि देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे बुखार, फिर सूजन येते, सूज येते ना, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, कधी तोंड सुजतं, कभी मुंह जाता है, कभी हाथ सुजतो, कभी हाथ सूज जाता पाय है, सुजतो, कभी पैर में सूजन आ जाती है, पोट सुजतो, और कभी पेट में सूजन आ जाती है. दीदी देखो मेरा पेट कितना सूजा है। हाँ दीदी बघा माझं पोट किती सुजलंय. ऐसे बोलतात ना लोग, ऐसे बोलते ना लोग. तो ये श्राप आहे, तो एक श्राप आहे. ये मैं क्यों बोल रही मालूम? आणि हे मी का सांगते माहिती आहे? हम मसीह में होने के बावजूद भी हम क्या बोलते हैं, यीशु मेरे लिए श्रापित हुआ, मुझ पर श्राप नहीं। आणि आपण ख्रिस्त सत्तेच्या बाजूचे आपण काय म्हणतो की येशू ख्रिस्त माझ्यासाठी श्रापित झाला, तर माझ्यावरती आता श्राप नाही. अब मैं श्रापित नहीं हूँ, आता मी श्रापित यीशु नाही. मेरे लिए क्रूस पर चढ़कर, मालूम है ना, गलतियों की पत्री अध्याय 3:13 में वहाँ लिखा है यीशु मेरे लिए श्रापित हुआ कि यीशु की आशीष मुझे मिले, तो अब मैं श्रापित नहीं हूँ. आणि गलती 3:13 नुसार येशूचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त माझ्यासाठी श्रापित झाला की त्याचा आशीर्वाद मला भेटावा, म्हणजे आता मी श्रापित नाहीये. लेकिन हमें बार बार हम श्रापित होते हैं, हम खुद उड़ने जाते हैं, आणि आपण वारंवार श्रापित होतो आणि आपण श्रापित होण्यासाठी स्वतःहून जातो. खुद श्राप के तले कभी कभी आ जाते हैं, आणि स्वतःहून आपण श्रापाच्या खाली कधी कधी येतो. इसलिए हम मसीह होने के नाते हमें इन्हें बार बार तोड़ना होता है. आणि म्हणून आपण ख्रिस्ती असल्याच्या नाते आपल्याला हे वारंवार तोडावं लागतं. इसीलिए हम ये चेक कर रहे हैं कि अगर अभी भी कोई इसमें जा रहे हैं तो वो श्राप को आज तोड़ना है. आणि म्हणून आपण आता चेक करत आहोत की अजूनही जर कोणी या श्रापाच्या खालून जात आहे तर आता ते श्राप तोडून टाकायचे. वो यही करने का उद्देश्य, क्योंकि याबेस ने वही काम किया. कारण याबेसाने तेच काम केलं. याबेस को कोई प्रचारक नहीं मिला आणि याबेसला कोणताही प्रचारक नाही लेकिन वो भेटला. परमेश्वर के चरणों में बैठकर उसे महसूस हुआ कि अरे मैं कुछ भी काम करता हूँ तो मुझे सक्सेस नहीं हो रहा हूँ मैं. आणि देवाच्या चरणावरती बसून त्याला स्वतःहून जाणीव झाली की मी जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं यश नाही भेटत. मैं श्राप के तले हूँ. आणि मी श्रापाच्या और खाली इसलिए आहे. उसने परमेश्वर के सामने अपने खुद के श्रापों को तोड़ा. म्हणून देवाच्या समोर त्यांनी काय केलं, स्वतःच्या श्रापांना तोडलं. आगे दाह, जलन, साथीचे रोग, जो अलग अलग साथ आती है. क्लायमेट जरा तसा चाललाय ना आजकाल, सगळीकडे तीच आजार आहे. छातीचा रोग, सर्दी खोकला है ना, साथीचे रोग अलग अलग निकलते ना. सगळ्यांना पोटाचे आजार, सगळ्यांना लूज मोशन सुरू, तर सगळ्यांना लूज मोशन, ह्याला म्हणतात साथीचे आजार लग जाते हैं. यानी कहीं ना कहीं हम श्राप के तले आ गए हैं. व अवर्षण, तांबेरा व बुरशी पाठवे.
बुरशी यानी शरीर के ऊपर स्किन डिजीज होना, आणि शरीरावरती स्किन डिजीज होणार. तांबेरा भी स्किन डिजीज को ही दर्शाता है. तांबेरा सुद्धा स्किन डिजीज जब दर्शवतो. शरीर पर कहीं पर भी स्किन डिजीज होती है आणि जेव्हा शरीरावरती कुठे ना कुठे स्किन डिजीज होते तो श्राप के तले हम आए हैं. आणि तेव्हा श्रापेच्या आधीच आपण खाली आपण आलेलो आहोत. तुमचा संपूर्ण नाश होईपर्यंत या पिढ्या तुमचा पिछा पुरवते. पाऊस पडणार नाही आणि तुमची भूमी लोखंडासारखी कठीण होईल. क्या लिखा है? आकाश पीतल के जैसा होगा, यानी बारिश नहीं गिरेगी, यानी आशीष नहीं मिलेगी परमेश्वर से. आणि आकाश लोखंडासारखं आहे म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटणार इसलिए नाही. बहुत सारे लोग बोलते हैं ना हमारी परिस्थिति क्यों नहीं चेंज हो रही, आणि खूप सारे लोक म्हणतात की आमची परिस्थिती बदलत हम यीशु नाही में आने के बाद भी हम अमीर क्यों नहीं हो रहे, आणि येशूमध्ये येऊन सुद्धा आम्ही श्रीमंत का नाही होत हमारे घर में हमारे खुद का घर क्यों नहीं हो रहा है, आणि आमचं स्वतःचं घर का नाही हमारे खुद होत का आशीष हमको जो सबको मिल रहा है, सबका हो रहा है, हमको क्यों नहीं हो रहा है. आणि सगळ्यांना आशीर्वाद भेटत आहे, सगळ्यांना भेटतं पण आम्हाला का नाही भेटत आहे. कहीं ना कहीं रॉन्ग कनेक्शन श्राप के तले है. हमें जब तक वो श्राप टूटते नहीं तब तक हम कन्फेशन करते रहना प्रभु के सामने. आणि जोपर्यंत आपले शाप तुटत नाही तोपर्यंत आपण देवाच्या समोर कबूल केलं पाहिजे आणि त्या शापानं आपण तोडलं पाहिजे. देखा है तेरे पाँव के तले भूमि लोहे की हो जाएगी, अगर वो मट्टी की नहीं रहेगी तो वो कैसे उपज देगी, पृथ्वी पर आप कैसे कमाओगे, कैसे रहेगा, मिलेगा ही नहीं ना आशीष. आणि जर भूमी जी आहे ती जर लोखंडासारखी झाली तर तुम्हाला कशी उपज भेटेल आणि कसं तुम्ही कमवाल. 24. पावसाच्या ऐवजी देव तुमच्यावर तुमचा नाश होईपर्यंत धुळीच्या व वाळूच्या वादळांचा वर्षाव करेल. तुमच्या शत्रूंकडून तुमचा पराभव व्हावा असे देव करेल. युद्धासाठी तुम्ही मोठ्या दिमाखाने कूच कराल, परंतु तुमच्या शत्रूंच्या देखतच तुम्ही गोंधळून पडून जाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुमचा विनाश पाहून भयभीत होतील. मतलब हम शत्रु के सामने हार जाना, हमारे पड़ोसी पड़ोसी कभी कभी युद्ध करके झगड़ा करके हमको ही चुप बिठा देते, कभी कभी हम पर बहुत अत्याचार भी करते, हमारा ही लूट कर खाकर हमारे ही विरुद्ध में पलटी मारते हैं. आगे तुमची प्रेरित तो तुम्हाला इजिप्त देशातील गळवे, मुळव्या, खवडे व खरूज यांची अशी पीडा लावेल की तुम्ही कधीच बरे होणार नाही. तो पाइल्स भी जो हम देखते हैं वो भी श्राप में, दांत खुजली, फोड़े आना, मुंह पर आते हैं, वो जो मुंह पर फोड़ी आती है ना छोटी, वो भी श्राप के तले हैं. बदन पे आते हैं वो भी श्राप के तले हैं. इसलिए आगे 28. तो तुम्हाला वेडे व आंधळे करेल आणि तुमची अंधा बनाने आंखों की रोशनी कम होते जाना, आणि डोळ्यांचा प्रकाश कमी होत जाणार है ना. तो आंखों की रोशनी कम होना ये भी या फिर अंधा हो जाना, आणि डोळ्यांचा प्रकाश कमी होणं किंवा अंधे होणं, दिखाई नहीं देगा आणि तुम्हाला दिसणार नाही ऐसा, और पागल होना आणि वेड होणं. हाँ, तो ये भी एक श्राप है. हा पण एक श्राप आहे. इसलिए कभी कभी मानसिक हमले होते हैं, अटैक होते हैं ना, म्हणून मानसिक हमले कधी कधी होतात. अचानक गुस्सा हो जाते हैं, अचानक राग येतो, वायलेंट हो जाते हैं, वायलेंट होतात थोड़े देर आणि थोड्या वेळानंतर शांत फिर होतात. वापस भड़क उठते हैं, मग पुन्हा लगेच भडक फिर वापस शांत होते पुन्हा लगेच शांत होतात. हैं. तो ये भी एक श्राप है. हा सुद्धा एक श्राप आहे. ज्याप्रमाणे एखादा आंधळा माणूस चाच पडतो तसे तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात चाच पडाल. जे काही तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमचा वागदत्त वधूशी दुसराच कोणी लग्न करेल, तुम्ही बांधलेल्या घरात दुसराच कोणी राहील आणि तुम्ही लावलेल्या द्राक्षमळ्यातील द्राक्ष दुसराच कोणीतरी खाईल. तोंडापर्यंत आलेलं पण कोण दुसरं खातं, अद्भुत कार्यावर कोणी दुसरा खालेला कोणी दुसरा खाता है. आणि कोणी दुसरा आता खाता. होणारच आहे, अभी होणे वाला है पण भेटत नाही, पर मिलता नहीं है. असं होतं. और ऐसा होता है. आपण एक श्राप आहे. ये भी एक श्राप है. फिर आगे तुमच्या डोळ्यात देखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे थोडे देखील मांस तुम्हाला मिळणार नाही. उसका अर्थ वही है, तुम्हारे मुंह तक आया लेकिन तुमको खाने को नहीं मिला. ऐसा होता है, हम काम करते हैं, हमारा मेहनत है, लेकिन हमको ही खाने नहीं मिलता, किसी और को देता. समझो मनीषा का पति, मनीषा खाना चाहिए लेकिन पड़ोसी अड़ोसी रिश्तेदार हम खा के चले जाते हैं और मनीषा भूख नहीं लगता है. ऐसा ये परिस्थिति में बता देना. ठीक है. तुमचे पुत्र व कन्या यांना गुलाम म्हणून दूर घेऊन जात असताना तुम्ही भाग पाहाल जाते हैं ना, लड़के लोग भाग जाते हैं. आणि मुलं मुली पळून जातात. ये भी श्राप. हा पण एक श्राप आहे. भागते हैं ना, इस वजह से लिखा ना, लड़का लड़की लोग को कोई लेके जाता है. आणि मुलं मुलीला कोणतरी मग घेऊन जातात. अपनी घर की लड़की भाग गई, लड़का भाग गया, घर छोड़ के गया, आया नहीं, ये श्राप है. आणि आपल्या घरातील मुलगा किंवा मुलगी पळून गेली ती पुन्हा येत नाही, हा एक श्राप
श्राप आहे। दूसरी बात, कभी कभी ऐसा भी होता है, शादी होने के बाद लड़के को बहू लेके जाती है। आणि कधी कधी असं सुद्धा होतं की मुलाला जी सून आहे ती घेऊन जाते। हाँ, और अलग 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 देने के लिए मदद करती है, प्रोत्साहन करती है। आणि वेगळं राहण्यासाठी ती प्रोत्साहन करते। ऐसे भी होता है, माँ बाप के साथ रहने नहीं देती, माँ बाप के साथ रहने नहीं देती, आणि आई वडिलांबरोबर राहू देत नाही। ये भी श्राप है। हा पण एक श्राप आहे। अगर आप लोग इधर हैं और आपके गांव में आपके माँ बाप है, वो श्राप नहीं है, नहीं तो आप लोग मिसअंडरस्टैंडिंग करोगे। ये पहले बता दें तो बोलेगा अरे यार ये ऐसा नहीं। आपके माँ बाप गाँव में है, आपके उधर काम नहीं है, आपका काम इधर है, तो नेचुरली आप इधर ही रहोगे। आपके माँ बाप इधर आने के लिए प्रयोग, आणि तुमचे आई वडील गावाला आहेत आणि तुम्ही इथं काम, तुमचं इथे काम आहे आणि तुम्ही इथे राहताय, मग तसं नाही। तुमचे आई वडील इकडे येण्यासाठी म्हणून ते राहतात। जुने जो माँ बाप रहते हैं ना, वो अपना गाँव कभी नहीं छोड़ते। म्हणजे जुने आई वडील असतात तर ते आपलं गाव कधी नाही सोडत। ये याद, अभी के जो माँ बाप है, चलो हम बोलेंगे चलो अमेरिका जाने चलो। आता जे आई वडील असे तिथं त्यांना म्हणतात की आपल्याला अमेरिकेला जायचं तरी मुंबई लगेच में तयार होते। अमेरिका से कम है क्या लोगों के गाँव, जूने काल के लोगों को तो अमेरिका ही लगता है। मुंबई बोलो तो अमेरिका लगता है। आणि आता मुंबई म्हटलं तर त्या लोकांना अमेरिका वाटतं। बोले हाँ तुझ्याबरोबर एक है चल, पर जुने लोग नहीं आते। पण जुने लोक येत नाही घर अपना नगर एरिया नहीं छोड़ते, आणि आपलं घर, आपलं नगर, आपल्या एरिया सोडत नाही। इसलिए वचन का तोड़फोड़ नहीं करना है। मग वचनाची तोडफोड करू नका। त्यांना भेटण्याचा उत्कट इच्छेने तेहतीस। एखादे परकीय राष्ट्र ज्यांचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते तुम्ही खूप कष्ट करून वाढवलेली पिके खाईल। आप काम करते हो और दूसरे लोग खा रहे, जिनको आप जानते भी नहीं, ना रिश्ता ना पहचान ना वैसा। तो अक्सर यहाँ हम देखते हैं, अगर आगे भी आप देखते जाओगे ना तो यहाँ लिखा है तुम्हारे सिर के घुटने तक न तक 7 के फोड़े आए हैं, ये भी श्राप है। फिर आगे हम देखते हैं कि अनजान जातियों के बीच में मूर्ति पूजा करना, मूर्ति पूजा करने से देखो 36 में अगर आप पढ़ोगे तो वहाँ लिखा है अगर तूने मूर्ति पूजा किया तो फिर 37 वचन। सर्व राष्ट्रांमध्ये तुम्ही आश्चर्याचा, म्हणीचा आणि उपवासाचा विषयाचे व्हाल। आपकी परिस्थिति ऐसी होगी, लोग बोलेंगे अरे हा माणूस असा आहे, हा माणूस उपवास करेंगे। कारण देव तुम्हाला दूर लोटे। तुम्ही पेराल पुष्कळ पण कापणी कराल थोडक्याच पिकाची, कारण तोड तुमची पिके खाऊन टाकेल। मूर्ति पूजा करने से कमाई के ऊपर असर होगा, आणि मूर्ती पूजा केल्याने जे कमवता त्याच्यावरती असर होईल। तोड़ खाना यानी शैतान चोरी करना, आणि तोड खाणं म्हणजे शैतान चोरी करणं। कोई भी हम मसीह में आने के बाद अगर मूर्ति पूजा करते हैं आणि कोणी ख्रिस्तात आल्याच्या नंतर मूर्ती पूजा करतो तो कमाई पे असर होता है, तर त्याच्या कमाईवरती असर होतो। कठिनाई। 39 तुम्ही द्राक्षमळे लावून त्याची निगा राखाल, पण तुम्हाला द्राक्षे खावायला मिळणार नाही किंवा द्राक्षरस प्यावयास मिळणार नाही, कारण द्राक्षवेलींना कीड लागून त्यांचा नाश होईल। तो वैसे ही जो कुछ आपके घर में है धीरे 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 कम होते जाएगा। 40 तेल नहीं देगा तेरे शरीर को लगाने के लिए, यानी तेल यानी आशीष को दर्शाता है, शैतान आपके आशीष को छोड़ेगा। 41 में ऐसा लिखा है तेरे बेटे बेटियां जो उत्पन्न होंगे वो तेरे नहीं रहेंगे, बंधुआई में चले जाएंगे, यानी आपके बच्चों के ऊपर क्या होगा, शैतान का हमला होगा। आणि तुमच्या मुलांवरती शैतानाचा हमला होईल। तो वो मूर्ति पूजा का श्राप है। आणि ते मूर्ती पूजेचे शाप आहे। आप जिन लोगों के बीच में रहते हैं वो लोग बढ़ेंगे, लेकिन आप घटते जाओगे, आप पूछ रहोगे, आप नीचे रहोगे, गरीबी रहोगे, ये मूर्ति पूजा का श्राप है। आणि तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता ती लोक वाढतील पण तुम्ही नेहमी खालीच राहाल, ती लोक उंच होतील तुम्ही शेपटीसारखे खालीच राहाल, हा एक श्राप आहे। आगे लिखा है कि 45 में 45 मध्ये तुमचा नाश होईपर्यंत हे सर्व श्राप तुमचा पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही तुमच्या प्रभू देवाचे ऐकण्याचे नाकारले। जब हम परमेश्वर का नहीं सुनते तब क्या होगा, जब तक हम नाश नहीं होते तब तक होगा। 46 ही अनिष्ट तुमच्यावरून तुमच्या संततीवर धोक्याची सूचना म्हणून येते। पीढ़ियां पीढ़ियां वहां रहती, वचन न सुनने से, परमेश्वर का न सुनने से। 47 देवाने तुम्हाला जे सर्व काही दिले त्याबद्दल तुम्ही त्याची स्तुती केली नाही, म्हणून तुम्ही तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल। हाँ, अब परमेश्वर हमको देता है, परमेश्वर ने हमको आशीष दिया, लेकिन अगर हम परमेश्वर के दिए हुए आशीष को धन्यवाद प्रभु को नहीं देते, परमेश्वर के लोगों में धन्यवाद नहीं देते, आनंद नहीं मनाते, बल्कि वो महिमा शैतान को देते, मूर्तियों को देते हैं, तो
देव तुमच्या शत्रूंना तुम्हावर पाठवेल आणि शत्रु को भेजेगा, फिर आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न असे व्हाल. जो कुछ प्रभु दिया वो सारा शैतान चोरी करके लेके जाएगा। ऐसा करके आप आगे तक पढ़ सकते हैं कि देखो ये सब हम देखते हैं कि ये सारे श्राप क्यों आए, हमारे खुद के आज्ञा उल्लंघन के कारण। आणि हे सर्व श्राप आपल्यावरती का आले? आपल्या आज्ञा उल्लंघनामुळे. ये ऑलरेडी बाइबल में दिए गए हैं आणि ऑलरेडी बायबलमध्ये दिलेले क्यों आहे. दिए गए हैं? का देण्यात आले ताकि हम आहे? जागरूक हो जाए। कारण आपण जागरूक व्हावं, ध्यान से आपण काळजीपूर्वक अभी हम राहावं. हमारे वचन में जाएंगे। पहला इतिहास का जो 4 अध्याय में हम देखते हैं याबेस को ये बात मालूम थी आणि आपण इथे पाहतो की याबेसाला ही गोष्ट माहीत होती कि उसने जाना कि उसकी माँ को बहुत पीड़ा सहकर उसने मुझे जन्म दिया। आणि त्याने जाणलं की माझ्या आईने खूप दुःख सहन करून मला जन्म दिलेला आहे. नेचुरली उसे मालूम था कि मैं श्राप के तले हूँ आणि नॅचरली त्याला माहित होतं की मी श्रापाच्या तळी आहे माँ के श्राप के तले में हूँ। आणि माझ्या आईच्या श्रापाच्या तळी मी आहे. इसीलिए उसने सबसे पहला यहोवा से प्रार्थना, परमेश्वर से प्रार्थना की। म्हणून सर्वात पहिले त्याने देवाकडे प्रार्थना केली. इसलिए पहला पॉइंट परमेश्वर आपको यही बताता आणि पहिला मुद्दा देवा तुम्हाला हे सांगतो. जब कभी आपको ऐसा लगता है कि मेरे जीवन में यश नहीं है, सफलता नहीं है, मैं श्राप के तले हूँ, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये यश नाहीये, मी एकदम श्रापाच्या मागे ते खाली आहे, सबसे पहले आपको उपवास प्रार्थना करना। आणि सर्वात पहिले तुम्हाला उपवास प्रार्थना करायची. उपवास कर फिर प्रार्थना करना। आणि उपवास करून नंतर तुम्हाला प्रार्थना करायची. तो उसने क्या प्रार्थना की? आणि त्यांनी काय प्रार्थना केली? भला होता कि तू सचमुच मुझे आशीष देता। आणि चांगलं झालं असतं की खरोखर तुम्हाला आशीर्वाद दिला असता. सबसे पहले उसने अपने ऊपर आशीष मांगी आणि सर्वात पहिले त्याने आपल्या स्वतःवरती आशीर्वाद सारे मागितला. श्राप के लिए प्रभु से माफी मांगी आणि सर्व श्रापांसाठी त्याने देवाकडे क्षमा उसके मागितली. पूर्वजों के पापों के लिए, उसके पिताजी के पापों के लिए, या उसके जन्म के समय पर उसके माँ को जो दर्द हुआ उसके लिए उसने उसकी माँ को नेचुरली उसमें उसकी गलती नहीं की, लेकिन फिर भी उसका जन्म होते समय उसकी माँ को तकलीफ मिला ना, इसके लिए उसने प्रभु से क्षमा मांगी। आणि त्याच्या पूर्वजांना पापांसाठी, त्याच्या वडिलांच्या पापांसाठी आणि आईला जेव्हा डिलिव्हरीच्या टायमाला जेव्हा तिला ज्या वेदना झालेल्या त्या सर्व पापांसाठी त्याने देवाकडे क्षमा मागितली. बहुत जरूरी है आणि खूप गरजेचं आहे कि प्रिय हम हमारे माता पिताओं से क्षमा मांगे। आणि आपण आपल्या आई वडिलांकडे क्षमा मागावी. परमेश्वर के पास हमने हमारे माता पिता को हर्ट किया, दुखाया, दर्द दिया, ये उस विषय के लिए हम प्रभु से क्षमा मांगे। आणि आपण आपल्या आई वडिलांना दुखवलं, त्यांना शोकित केलं, त्यासाठी आपण देव त्याच्याकडे क्षमा मागितली. यावेस ने यही काम किया। यावेळेस हेच काम केलं. इसलिए उसने कहा तू मुझे आशीष दे, आणि म्हणून तो म्हणाला की तुम्हाला आशीर्वाद दे, मेरा देश बढ़ा, माझा देश वाढव. यानी मुझे विस्तार कर, मैं अभी बहुत कम हूँ, मैं सफल नहीं हो रहा, मेरे पास धन नहीं है, पैसा नहीं है, मैं आगे नहीं बढ़ रहा हूँ, मेरे कुल नहीं बढ़ रहे, मेरी संतति नहीं बढ़ रही, लेकिन तू मुझे अब क्या कर, मुझे बढ़ा। आणि तू माझा विस्तार कर, कारण आता मी वाढत नाहीये, माझ्या कोणत्याच कामात मला यश भेटत नाही, माझी संख्या वाढत नाही, म्हणून तू काय कर, आता तू मला वाढव, माझा विस्तार कर. और तेरा हाथ मेरे साथ रहता, आणि तुझा हात माझ्यावरती परमेश्वर का हाथ दीर्घायुष्य है, आणि देवाचा हातात दीर्घायुष्य आहे. धन मान सम्मान है। धन मान समान तो आहे. प्रभु उसने परमेश्वर का हाथ अपने साथ मांगा, आणि त्याने देवाचा हात स्वतःवरती मागितला. ये काम उसने किया हे काम त्याने केलं और कहा कि तू मुझे बुराई से बचा। आणि म्हणाला की तू मला वाईटापासून वाचव. बुराई यानी विपत्ति, उसके जीवन में एक के बाद एक विपत्ति आ गई थी, आणि त्याच्या जीवनामध्ये एकामागे एक अरिष्ट येत होतं, जिसके कारण वो पीड़ित था, आणि ज्याच्या कारण तो पीडित होता, दुःखी होता, दर्द उठा रहा आणि त्रास उचलत होता. और नेचुरली आप खुद भी अनुमान लगा सकते हैं कि एक के बाद एक दर्द आप उठाते जाओगे तो आप भी सोचोगे ना कब तक ऐसा होगा। आणि जर तुम्ही पण एकामागो एक दुःख जर उचलत गेला तर तुम्ही विचार कराल की कुठपर्यंत असं चालेल. इसलिए उसने अपना सारा दुख, दर्द, जो पीड़ा वो उठा रहा था उसने परमेश्वर से कहा, म्हणून त्याने सगळं दुःख आणि ज्या यातना तो सहन करत होता त्या सगळं त्यांनी देवाला और सांगितलं. उसने क्या कहा, मुझे उससे बचा, आणि तो काय म्हणाला की याच्यापासून तुम्हाला मैं इसमें वाचव, बसू नहीं, आणि मी याच्यामध्ये पसू दुःखी नये, नाही, मी दुःखी होऊ निराश नये, नाही, निराश होऊ नये, हताश नाही, हताश होऊ आपके नये, विरुद्ध कुड़कुड़ाऊ नहीं, तुमच्या विरोधात मी कुरकुर करू मुझे नये, मदद कर। मला मदत कर. देखो परमेश्वर ने उसकी प्रार्थना सुनी, आणि बघा देवाने त्याची प्रार्थना ऐकली. परमेश्वर ने उसे जो मांगा था वो दिया। आणि देवाने त्याने जे काही मागितलं ते देवाने त्याला दिलं. हाँ, परमेश्वर ने उसे बहुत आशीष दिया आणि देवाने त्याला खूप आशीर्वाद दिला. कि वो अपने भाइयों में प्रतिष्ठित हुआ। तो आपल्या भावांमध्ये प्रतिष्ठित झाला. अपने भाइयों में, हम 6 वचन में लिखा है, 9वें वचन में पढ़ता है, यावेस अपने भाइयों में अधिक प्रतिष्ठित हुआ। आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की यावेळेस आपल्या भाऊ बंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता. हाँ, परमेश्वर ने उसे इतना अपने सारे भाइयों में, उसके जितने लोग थे, घराना था, उनमें परमेश्वर ने उसे बड़ा किया। आणि देवाने त्याच्या सर्व कुटुंबामध्ये जेवढं त्याचा घराणा होता त्या सर्व लोकांमध्ये त्याला प्रतिष्ठित केलं. यावेस नाम का नगर भी हो गया। आणि यावेळेस नावाचा नगर सुद्धा झाला. दूसरा अध्याय इतिहास का ही, पहला इतिहास अध्याय 2 पहिला इतिहास अध्याय 2 और उसका 55, त्याचा 55, उसका 55, त्याचा 55.
यावेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे एक याबेस में रहने वाले, यानी याबेस में रहने वाले यानी याबेस का नगर ना। अभी हम बोलेंगे वांगनी में रहने वाले खड़े हो जाओ, आणि वांगीमध्ये राहणारे उभे तो राहतील. वांगनी वाले खड़े हो जाएंगे। मग वांगीवाले उभे राहतील. नेरल वाले, नेरळवाले नेरल में से कितने लोग रहते हैं? आणि नेरळमध्ये किती लोक राहणार? नेरल वाले खड़े हो जाएंगे। मग नेरळवाले उभे राहतील. सच है? वैसे ही याबेस में रहने वाले, आणि तसेच यावेस येथे राहणारे यानी याबेस नाम का नगर भी हो गया। आणि यावेस नावाचा नगर सुद्धा झाला. देखो परमेश्वर ने उसके विस्तार को कितना बढ़ाया। आणि बघा देवाने त्याच्या विस्ताराला केवढं विस्तार वाढवलं. तो बढ़ा, प्रभु ने उसका श्राप तोड़ निकाल कर आशीष दिया। आणि विस्तार केव्हा झाला? जेव्हा देवाने त्याचा श्राप तोडून त्याच्यावरती आशीर्वाद आला. आगे लिखा है याबेस में रहने वाले, यावेस येथे राहणारे लेखकांची कुळे म्हणजे अब उनमें कौन पैदा होने लगे? आणि त्याच्या राइटर पैदा हुए, आणि त्याच्यामध्ये कोण जन्म घेऊ लागले? लेखक, लिखने वाले, लिहिणारे, परमेश्वर का वचन लिखने वाले, देवाचं वचन लिहिणारे. परमेश्वर के या जो दास है वो जो बोल रहे हो लिखने वाले, आणि देवाचा जो दास आहे तो जे काही सांगतो ते लिहिणारे. ऐसे उच्च हुए। आणि अशी उच्च मुळं त्याच्यात. लेखक होना है तो पढ़ाई चाहिए ना। आणि लेखक व्हायचं म्हणजे शिक्षण पाहिजे ना. अनपढ़ को बोल सकती है मनीषा चल पेन पकड़, मैं जो बोलती लिख, आणि अशिक्षित माणसाला बोलू शकता का की तुम्ही पेन घ्या आणि मी सांगते लिही. लिख, लिखेगी मनीषा, आणि मनीषा लिहिते का नाही तो लिहिणार. उसको पढ़ने नहीं आता। त्यामुळे त्यांना वाचायला येत नाही. उसकी गलती नहीं, उसकी माता पिता ने उसको सिखाया नहीं, आणि त्यांची चुकी नाही कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं नाही. या फिर वो पढ़ी नहीं होगी। शायद आज त्या हम क्या करते हैं, माँ बाप तो सिखाने को भेजते हैं, आणि असं काय होतं की आई वडील शिकवायला पाठवतात लेकिन बच्चे ही नहीं सीखते। पण मुलं शिकत नाही. वो स्कूल में क्यों जाते हैं? आणि ते शाळेत का जातात? घर में बोर हुए रहते हैं। घरात त्यांना कंटाळा आलेला आहे. पहला कारण। आणि हे पहिलं कारण. दूसरा, दुसरं, घर में मस्ती नहीं कर सकते, घरात मस्ती नाही करू शकत इसलिए स्कूल में मस्ती करते म्हणून शाळेत मस्ती करू हैं। शकत. घर में चिल्ला नहीं सकते, घरात ओरडू नाही शकत इसलिए स्कूल में जाके चिल्लाने को म्हणून शाळेत जाऊन त्यांना ओरडायला भेटतं. चौथा रिसेस होती है, खेलने को मिलता है। आणि जेव्हा रिसेस होतं तेव्हा त्यांना खेळायला भेटतं. टीचर भी खेलने के लिए एक पीरियड होता है ना, स्पोर्ट्स पीरियड, पीटी, हाँ पीटी पीरियड। आणि पीटी पिरियड पण असतो. मॅडम घेऊन चाललाय ना आम्हाला गार्डन मध्ये, और मॅडम हमें लेके चलो गार्डन. ग्राउंड में चलो ना प्लीज सर। फिर गार्डन में जाते ही बच्चे क्या करते हैं? गार्डन में नहीं, ग्राउंड में जाते हैं। जो सफेद शूज रहता है वो मट्टी का करके आते हैं, मट्टी में लोड मोड़ करके आते हैं, एंजॉय कर रहे हैं। आणि ग्राउंडमध्ये गेल्याच्या नंतर ते त्यांचे सगळे शूज असतात ते लोक मातीमय करून येतात आणि लोड करून एकदम चांगलं ते लोक खेळून येतात. माता पिता अच्छे के लिए बोलते रहते हैं, मट्टी में मत खेल बेटा, मट्टी में मत खेल बेटी। क्यों बोलते हैं? क्योंकि फोड़ी आए। आणि आई वडील चांगल्यासाठी सांगतात की मातीमध्ये खेळू नकोस मुला, खेळू नकोस मुली. का? कारण का त्यांच्या शरीरावरती फोडं येऊ नये. एक औरत ने मुझे क्या बोला मालूम? आणि एक स्त्रीने मला काय सांगितलं माहिती? परमेश्वर ने हमको मिट्टी से बनाया है, देवाने आपल्याला मातीतलं बनवलं, मिट्टी से खेलना है। किंवा मातीशी खेळलं पाहिजे. मतलब वो खेळला ते खेळले गेले देणार. आणि नंतर थोड्या दिवसानंतर और फिर थोड़े दिनों के बाद त्यांच्या मुलाला ते सगळ्या फोड्याने भरलेल्या अंगूर आले, और उसके बच्चों को पूरे बदन में फोड़ी आ गई. फिर वो लेकर आए. डोक्यात फोड्या, सिर में फोड़ी, अंगा हातापायाला फोड्या। हाथ पैरों में फोड़ी. म्हणलं काय झालं? तो मैंने पूछा क्या हुआ? म्हणलं फोड्या, और इतनी सारी फोड़ियाँ. दीदी भाई फोड्याने बरोबर खेळवा ना, मातीत भरवा ना। और फिर मैंने कहा मिट्टी में उनको खेलने के लिए तो दो. बोला था ना मिट्टी में खेलने से फोडियां आती हैं। आणि मी सांगितलं होतं ना की मातीत खेळल्याने फोड्या येतात. अहो आता मी पहिल्यासारखी माती नाही राहिली, अभी पहले की जैसे मिट्टी नहीं कुठेही रही. हातात, और कहीं पर भी कुठेही नहीं नेतात, कहीं पर भी कुठे टूटे फुटतात। और कहीं पर भी टूटते हैं. ती माती शुद्ध आहे का आता? और वो मिट्टी अभी शुद्ध है क्या? देवाने ज्या मातीतून माणसाला बनवलं ती अदनच्या वाटिकेतली माती। और जिस मिट्टी से परमेश्वर ने आदम को मनुष्य को बनाया वो मिट्टी एडम की बगीचे में जो मिट्टी थी वो थी. हा, या मातीत तर नाही बनवू लागला, और इस मिट्टी का हमें नहीं या बनाया. मातीत तर दफन होणार आहे। और इसी मिट्टी में हम दफन होने वाले हैं. देवाने जे माणसाला आदमाला बनवलं, और परमेश्वर ने जो आदम मतलब जो मनुष्य को बनाया है आदनच्या वाटिकेतून त्याने बनवलं। और एडन के बाद में जो मिट्टी थी उसमें से ती बनाया. माती चांगली, वो मिट्टी बहुत अच्छी थी. कळालं? म्हणून देवाने उच्च माती घेतली, म्हणजे अशी की आपण घरीच असलं पाहिजे। ही जी माती ज्याच्यावर आपण पाय घेऊन चालतो, करून थुकतो, त्या मातीत आपल्याला देवाने नाही बनवलं। और परमेश्वर ने हमें क्या किया है? उच्च मिट्टी में से हमें बनाया है. इस मिट्टी में से नहीं जहाँ पर मनुष्य चलता है या फिर उसके ऊपर थूकता है, इस मिट्टी से नहीं बनाया है. बरोबर आहे? आज माणूस संडासात जात नाही, और आज मनुष्य
संडास में नहीं जाता, तो कुठे जातो, बाहेर जातो, वो कहाँ जाता है, बाहर जाता है, पोरांना पण कुठे बसवतात, बच्चों को भी कहाँ पर त्याच जाता है, मातीवर. और उसी की मिट्टी में माणसं जाता है. रस्त्यात कुठेही जोराने आली की कुठं करतात, और मनुष्य त्याच मातीवर. और उसी मिट्टी के ऊपर. काही बोलणं आला, काही खोकला आला, काही झालं तर आपण तिथेच सुटू. शी मास्क किती घालायला तिथेच सुटतो, कारण मी थूक पण आपण घेत नाही. और कुछ गंदी बदबू आई तो वही पर हम थूक देते हैं, वो गंदी बदबू त्या हम कर नहीं लेते. मातीत देव घेईल आपल्याला. और उस मिट्टी से परमेश्वर हमें बनाई करते हैं. देवाने चांगली माती और परमेश्वर ने अच्छा मिट्टी दिया हे है. लक्षात ठेवा. और इसे याद रखना. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळालं का? आपको समझ में आया? म्हणून जगात ज्या मूर्त्या आहेत ना, इससे संसार में जो मूर्तियां हैं ना, त्या सगळ्या या मातीच्या आहेत. वो सारी इस मिट्टी की है. म्हणून ते योग्य त्याच्यात और इसलिए वो योग्यता नहीं है. आपण उच्च आहोत. और हम उच्च है. हा, तर हे लक्षात ठेवा. और इसे याद रखना. तर सांगायचा उद्देश तेच आहे की मुलांना शाळेत गेलं की त्यांना असं वाटतं की माझे आई वडील माझे शत्रू आहेत, त्यांच्यातून सुटका झालो बंदीगृहातून. ही आहे स्वतंत्र जागा. और बच्चों को स्कूल में जाने के बाद ऐसा लगता है कि मेरे माता पिता मेरे शत्रु हैं, उनसे छुटकारा मिलकर अभी मैं स्कूल में आई हूँ, ये ही मेरी आज़ादी है. तुमची पण मुलं जातील शाळेत तेव्हा तुम्हाला कळेल. और आपके भी बच्चे स्कूल में जाएंगे तो आपको मालूम डेकोरेशन करून घरी येतील. और डेकोरेशन कर कर घर पर आएंगे. पडलेले कपडे घेऊन, मेला हुआ कपड़ा लेकर घाणेरडे कपडे घेऊन. और गंदा कपड़ा लेकर. मग जेव्हा कळेल अरे देवा, आता मालूम पड़ेगा. तर हे लक्षात ठेवा. मी पण केले म्हणून मला माहिती आहे. और मैंने भी किए इसलिए मुझे मालूम मी है. पण म्हणूनच यायची. और मैं भी बनकर आई. म्हणून माझ्या पोरांनी पण माझ्यासाठी तेच केलं. इसलिए मेरे बच्चे ने भी जे जो पेरलं, किया, जो बोया, तेच मला पण भेटलं. और वही मुझे मिला. तर सांगायचा उद्देश हाच आहे और बताने का उद्देश्य यही है की आज देवाच्या वचनानुसार की देवाने त्याला त्या नगराचं नाव, त्या नगरामध्ये राहणाऱ्या जी लोकं होती ती लेखक होती, शिकलेली होती. और जो उस देश में रहने वाले जो लोग थे वो लेखक थे, वो प्रशिक्षित लोग थे. एज्युकेटेड होते. म्हणजे देवाने तेवढा आशीर्वाद यावेसाला आणि यावेसामुळे त्याच्या नगराला, त्याच्या घराण्याला देवाने दिला. और इतना आशीष परमेश्वर ने याबेस को और उसके घर के लोगों को और उसके नगर में जितने लोग रहते थे उनको इतना आशीष दिया. उसके याबेस में जो कुल थे वो लेखकों का कुल था. आणि याबेस देशामध्ये जे कुळ होते ते लेखकांचं कुळ होतं. अर्थात वहाँ निकाय तिराती, शेमाती, सुकाती हुए. आणि तिथे तिराती, शेमाती और सुकाती ही होती. ये रेकाब के घराने का मूल पुरुष हो चुके. आणि रेकाब जो जिनको परमेश्वर ने उन जाति को भी चुना और वो लोग लिखने वाले जो भी थे. आणि रेखाब हे देवाने निवडलेली जाती होती, ते सुद्धा लिहिणारी लोक होते. जब इसराइली भटक गए लेकिन रेकाब वंशी नहीं भटके. आणि इस्रायल लोक भटकून गेले पण रेखाब वंशी नाही भटकले. इसीलिए परमेश्वर ने भविष्यवक्ता को कहा, जा रेकाब वंशियों को बोल दारू पी. तो लोग न बोले हम नहीं पिएंगे, हमारे परमेश्वर को चलता नहीं. आणि देवाने जेव्हा सांगितलं की सदस्यांना तुम्ही जा, त्यांना जाऊन सांगा की तुम्ही दारू प्या, तेव्हा ते म्हणाले नाही पिणार कारण आमच्या देवाला चालत नाही. मालूम है? तो इस तरीके से प्रयोग उसने अपने ऊपर के श्राप तोड़कर वो आशीष का कारण बना और उसके कुल का भी वो आशीष का कारण बना. आणि अशा रीतीने त्याने स्वतः ते श्राप तोडून तो आशीर्वादाचं कारण बनला. आपल्या घरातल्या लोकांसाठी पण तो आशीर्वादाचं कारण झाला. तो आज हमारा परमेश्वर भी हमारे मन से यही चाहता है. आणि आज आपला देव पण आपल्याकडे हेच चाहतो. हम सब आज प्रभु के सामने कहेंगे, प्रभु मुझे आशीष दे. आणि आज आपण सर्व देवाच्या समोर म्हणूया की प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे. मेरे ऊपर उतरा हुआ सारा श्राप, मेरे बच्चों के ऊपर उतरा हुआ सारा श्राप तोड़ दे. आणि माझ्यावरती उतरलेला सर्व श्राप, माझ्या मुलांवरती उतरलेला सर्व श्राप तो तोडून टाक. मुझे बढ़ा, मला मेरे वाढेल, कुटुंब को बढ़ा. माझ्या कुटुंबाला तेरा वाढेल हाथ मेरे साथ रहे आणि तुझा हात माझ्या और बरोबर राहतो सारी बुराई से मुझे बचाए. आणि सर्व वाईटापासून मला वाचवून ठेव. जिससे मैं पीड़ित होता हूँ और वापस पीड़ित न हो. आणि ज्याच्याद्वारे मी पीडित होतो आता मी पुन्हा पीडित होऊ नये. इसलिए मुझे बुराई से दूर रख. म्हणून तुम्हाला वाईटापासून मेरी प्रेरित ठेव. जिंदगी में कोई बुराई काम न होने दे. माझ्या जीवनात कोणतेही वाईट काम होऊ देऊ मुझे नको. आशीष के राह पर चलने के लिए मला आशीर्वादाच्या मार्गावर चालण्यासाठी मदत कर. दूर तक आया मुझे खाने के लिए मदद कर. आणि तोंडापर्यंत आले तर मला खाण्यासाठी मदत मुझे कर. आशीष दे. मला आशीर्वाद दे. तो हमने जो भी श्राप पढ़े उसमें से अगर या हम सबसे पहले यही बोले कि हाँ प्रभु, हमने तेरी वाणी को नहीं सुना. आणि सर्वात पहिले आपण देवाला हे म्हणायचं की हा प्रभू मी तुझी वाणी ऐकली, तुझी वाणी ऐकली नाही, तेरी आज्ञाओं का पालन नहीं. तुझ्या आज्ञेचं पालन मी केलं मुझे नाही, क्षमा. मला क्षमा कर. फिर अगर मूर्ति मसीह में आने के बाद मूर्ति पूजा की होगी तो प्रभु से क्षमा मांगो. आणि ख्रिस्तात आल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्ही मूर्ती पूजा केली असेल तर तुम्ही देवाला क्षमा मागा. कभी कभी हम क्या सोचते हैं मैडम, दुष्ट हमको धोखा देता है कभी कभी आणि दुष्ट कधी कधी आपल्याला धोका देतो कि हम मूर्ति पूजा नहीं, आप लोग मूर्ति पूजा नहीं करते. आणि तुम्ही मूर्ती पूजा करत नाही. लेकिन हम मूर्ति पूजा नहीं करते, लेकिन क्या मूर्ति की जगह जहाँ शादी हो रही है, आणि आपण भलेही मूर्ती पूजा करत नाही पण मूर्तीच्या ठिकाणी जिथे लग्न होत आहे हम वो सब अटेंड करते ही हैं. आणि त्या सर्व गोष्टी आपण अटेंड करतो का? तो हम
अपने विधियों में शामिल हो जाए। आणि आपण त्यांच्या विधीमध्ये सामील होऊन तो जातो. जो कुछ अभी हम अक्सर तो लोग शादी से पहले क्यों जाते हैं, आणि लोक लग्नाच्या अगोदर का जातात ताकि शादी देखने को मिले। की त्यांना लग्न पाहायला लेकिन भेटेल. अक्सर हमारे यहाँ जिनकी शादियाँ होती वो सब संसारिक शादियाँ हैं। आणि आपल्या इथे जेवढी लग्न होतात ते सगळी जगीत लग्न आहे. हमने देखा है जो मसीह की शादी हो गई तो कुछ लोग आते ही नहीं। आणि आम्ही पाहिलेले आहे की ख्रिस्ताची लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा ती लोक येतच नाही. कुछ लोग तो आते ही नहीं है। काही लोक मसीह लोग ख्रिस्ती मसीह लोगों का बेटा है, ख्रिस्ती लोकांना सांगते आएंगे नहीं, येणारच नाही. आए कुछ लोग आते हैं तो लेट आते हैं। आणि काही लोक येतात ते पण एक मुश्किल आहे. संसार की शादी रहेगी आणि जगाचं जर लग्न असलं तो क्या करते हैं, तर काय करतात, शादी से पहले कुछ दिन पहले यहाँ प्लानिंग करेंगे और समय पे जाएंगे, समय से पहले जाएंगे। आणि लग्नाच्या अगोदर एकदम वेळेच्या अगोदर ती लोक जाते. कुछ लोग तो रहने के लिए भी जाते हैं। काही लोक राहायला पण जातात. हमारे रिश्तेदार की शादी है, आमच्या नातेवाईकांचं लग्न आहे, रहने को तो जाना ही पड़ेगा। राहायला तर जावंच लागेल. घर की शादी है, घरातलं लग्न आहे, रहने के लिए जाना पड़ेगा। राहायला तर जावंच लागेल. लोग सारे विधियों में शामिल हो जाते हैं। आणि सर्व विधियांमध्ये ते सामील होऊन जातात. आप उधर खड़े हो या दूर हो, लेकिन शादी में शामिल तो हो चुके हैं। आणि तुम्ही तिथे उभे आहात किंवा लांब उभे आहात, तर तुम्ही त्या लग्नामध्ये त्या विधींमध्ये सामील तर होता. तो समझ में आया, इसलिए विधियों हमें प्रभु से क्षमा मांगना म्हणून आपण देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. इन सब विषयों के लिए। या सर्व जैसे विषयांसाठी. यावेस ने खुद प्रार्थना करके अपने ऊपर का श्राप तोड़ा। आणि जसं यावेळी स्वतःहून प्रार्थना करून स्वतःवरचे शाप तोडले. क्यों क्यों आज प्रभु आपको ऐसा कहता है कि आप मेरे पास आकर श्राप मत तोड़ो। आणि का देव तुम्हाला म्हणतो की तुम्ही माझ्याकडे येऊन श्राप तोडू नका. आप आके तोड़ सकते हैं, आणि तुम्ही येऊन तोडू लेकिन शकता. आप खुद भी उसे तोड़ो। जब तक आप उसमें से मुक्त नहीं होते, आप खुद करना ही है। आणि जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींपासून मुक्त होताय, तुम्ही स्वतःहून ते शाप तो तोडायचे. मयूरी आई, आणि मयुरी आली मैंने उसके यीशु के नाम से प्रभु आज से वो आशीषित है, ये किया। आणि मैं एक ही बार करूँगी, अगले फ्राइडे को आई तो मैं करूँगी। आणि मी एकदाच तिच्यावरती प्रार्थना करेन की प्रभू मी तिला आशीर्वादित कर, तिचे सगळे शाप तोडून टाक. मी एकदाच प्रार्थना करेन. पुढच्या शुक्रवारी आणि तर मी पुन्हा करेन प्रार्थना. करूँगी, करीन. उसको खुद करना है। तिला स्वतःहून जब करायचं. तक वो श्राप से मुक्त नहीं होती तब तक उसको खुद करना है। जोपर्यंत ती शापांपासून मुक्त होत नाही, तिला स्वतःहून ते और करायचं. आप सब बड़े हैं, आणि तुम्ही सगळे मोठे आहात. परमेश्वर ने आपको चुना है। देवाने तुम्हाला निवडले. परमेश्वर ने आपको साधारण बोलकर नहीं चुना है। आणि देवाने तुम्हाला साधारण म्हणून नाही निवडलं. देखो पढ़ो आइज़ाया 66, यशया अध्याय 66. आइज़ाया यशया 66 अध्याय 66 21। त्याचे 21. आइज़ाया 66 21। यशया अध्याय 66 त्याचे 21. आणि परत येणाऱ्या या लोकांमधून काहींनी माझे याजक व लेवी व्हावे म्हणून मी त्यांची नेमणूक करेन. क्या लिखा है यहाँ पर, मैं उनमें से कुछ लोगों को याजक और लेवी पद के लिए चुन लूंगा। किन लोगों के बारे में वो कहता है, आणि कोणत्या लोकांबद्दल तो सांगतो. पढ़ेंगे 18 वचन. ते काय काय करीत आहेत ते सर्व मला स्पष्ट दिसते. ते काय विचार करीत आहेत ते सर्व विचार मी जाणतो. यातून मी साऱ्या राष्ट्रांना आणि लोकांना येरुशलेम विरुद्ध एकटवीन, तेथे त्यांना माझे गौरव दिसेल. हाँ, मैं भिन्न भिन्न भाषा बोलने वाले, आज हम भिन्न भिन्न भाषा बोलते हैं। आणि आता आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो. बोलते हैं ना, बोलतो. कोई मराठी, कोणी मराठी, कोई हिंदी, कोणी हिंदी, कोई कोकणी, कोणी कोकणी, कोई मलयाली, कोणी मल्याळी, कोई तमिल, कोणी तमिळ, कोई भोजपुरी, कोणी भोजपुरी, अलग अलग भाषा में बोलते हैं ना। आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतो. आज हम मसीह में देखेंगे तो हम सब भिन्न भिन्न, ऐसा नहीं बोला, अलग अलग जाति नहीं बोला। परमेश्वर क्या कहा, मैं भिन्न भिन्न भाषा बोलने वाले लोगों को इकट्ठा करूंगा और वो मेरी महिमा देखेंगे। वो मुझे जानते नहीं थे, लेकिन मैं अपने आप को उन पर प्रकट करूंगा, जिन्होंने कभी मेरा समाचार नहीं सुना। हमने कभी यीशु के बारे में सुना था? आणि आपण कधी येशूबद्दल ऐकलं होतं का? नहीं, हम बचपन से हमारे जो माँ बाप ने बोला वही हम किए, आणि लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला सांगितलं तेच आपण केलं. लेकिन हमने एक समय पर यीशु का सुना, पण एक वेळेस आपण येशूचं हमने ऐकलं, परमेश्वर की महिमा की, आपण देवाचा गौरव केला. और हम बहुत दूर थे, लेकिन हम प्रभु के पास आए। आणि आपण खूप लांब होतो, आता आपण देवाच्या जवळ हम आलो. कैसे लोग थे मालूम? आपण कशी लोक होतो माहिती आहे? दर्शिशी, धनुर्धारी, पुलियो, लुरियो के पास, और तबालियों, यूनानियों, सेतुर, लिपोवासियों के पास भेज दूंगा, जो जाति जाति में मेरी महिमा का वर्णन करेंगे। यानी ऐसी कैसी जातियाँ थी, लड़ने वाली, झगड़ा करने वाली, हट्टी, जिद्दी, मूर्ति पूजक, ऐसे हम टाइप के लोग थे। उसमें से प्रभु ने हमको चुना। आणि आपण लढणारे, भांडणारे, मूर्तिपूजक असे आपण लोक होतो. अशामधून देवाने आपल्याला निवडलं. और यहाँ 20 वचन में लिखा है, जैसे इस्राएली
शुद्ध बर्तन में अन्न बलि परमेश्वर के भवन में लाते थे। आणि जसं इस्रायली लोक शुद्ध भांड्यामध्ये देवासाठी अन्नबली अर्पण करायला, वैसे ही हम भी क्या करते हैं, तसं आपण सुद्धा काय करतो, बड़ो वहाँ लिखा है, प्रत्येक राष्ट्रातून ते तुमच्या बांधवांना देवासाठी देणगी म्हणून परत आणतील. काय आणतील, आम्ही आपल्या बांधवांना, मतलब हम हमारे भाइयों को लाएंगे, आणि आपण आपल्या भावांना आणू. इसराइलियों के लिए भी, उनके लिए भी मध्यस्थी करेंगे, उनको भी लाएंगे यीशु में, आणि इस्रायली लोकांसाठी मध्यस्थी करून त्यांनाही येशूकडे आणणार. लेकिन हम हमारे भाइयों को भी यीशु के पास पण लाएंगे। आपल्या भाऊ बंधांना पण आपण येशूकडे आणणार. किस किस को, किस किस पर, त्यांना हळूवारपणे घोड्यांवरून, कभी कभी हम किसी को धीरे धीरे लाएंगे, किसी के साथ प्यार से आएंगे, धीरे धीरे हाथते हुए लाएंगे, सहेंगे, वो किसी किसी को बहुत टाइम लगेगा आने के लिए, लेकिन हम उनको नहीं छोड़ेंगे, लेकिन लाएंगे यीशु के पास। किसी किसी को घोड़े के ऊपर टड़ा टड़ा उधर ये आज लेकर पाहिजे तुम्हाला, यीशु पुढे आलंच पाहिजे घोड़े पर, फिर रथातून, रथ पे से, किसी के लिए हम बहुत अमीर हैं, चल नहीं पा रहे तो आओ जब लोग, मैं आपके लिए रिक्शा मंगा दूँ, आप रिक्शा में, रिक्शा में अभी हमारा कोई, अभी पालकी नहीं है ना, अभी रथ बंद हो गया, अभी हमारे लिए रिक्शा है, टैक्सी है, ओला है, ट्रेन है, मी तुम्हाला ट्रेन की मी तुमची तिकीट काढेल, चला यीशु कडे, हर डोलीतून, डोली है, लोग कैसे डोली पे ऐसा लेके उठा के ला देते हैं ना औरतों को डोली पे, हैं, तो वैसे हम भी क्या करेंगे, हम उठा के लाएंगे, हम क्या करेंगे, कोई निर्बल है तो बोलेंगे कशाला घाबरता, मी आहे ना तुमच्याबरोबर, चला 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 मी तुम्हाला घेऊन साथ देते, फिर खेचरावरून, खेचर यानी ना घोड़ा ना गधा, ऐसे लोगों के ऊपर, व उंटावरून माझा पवित्र पर्वतावर यरूशलेममध्ये आणते. परमेश्वर की भेंट लाएंगे, और सचमुच आज हम कुछ नहीं देखते, हम लोगों को लेकर आते हैं, ऐसे हम लोगों को परमेश्वर ने क्या बोला, याजक और लेवीय। नहीं करा तो आपको वचन मालूम है, 1 पीटर चैप्टर 2 वर्स 9, ये तो आपको मालूम है, परमेश्वर ने हमको अंधकार में से बुलाया प्रकाश में लाने के लिए, तब हम राजा के जैसे, याजक के जैसे लेवी पद के लिए चुने, बराबर है, इसलिए मैंने चुना करा का वचन पढ़वाया कि हमको परमेश्वर ने याजक होने के लिए, लेवी पद के लिए प्रभु ने हमको चुना, इसलिए हम खुद याजक है, हम खुद रोज जब तक वो श्राप टूटता नहीं तब तक हम प्रेयर करते रहे, प्रभु से वो आशीष पाते रहे। आणि आज देवाने आपल्याला याचक आणि देवी लोकांसारखं असं पद दिलेलं आहे. आज आपण याचक आहोत, आपण जोपर्यंत आपले श्राप तुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते तोडायचे आहे. अगर हमारे बच्चे बहकावे में आते हैं आणि आपली मुलं भटकवण्यामध्ये येतात, हाँ परायों के पीछे गुलामी में जा रहे तो तोड़ो वो श्राप को, जब तक आपके बच्चे चेंज नहीं होते, आणि परक्यांच्या मागे ती गुलामगिरी जात आहे तर तुम्ही तोडून टाका ते श्राप, तोपर्यंत तुमची मुलं चेंज होत नाही. मानसिक बीमारी से आप तकलीफ से गुजर रहे आणि मानसिक आजारपणातून तुम्ही जर जात आहात, श्राप को तोड़ो, और प्रभु जब तक आपके मन के हमले बंद नहीं होते, आणि जोपर्यंत तुमच्या मनाचे हमले बंद होत नाही तोपर्यंत श्राप तुम्ही तोडा. मुझे भी मेरे फैमिली में, मेरे पूर्वजों में कोई पागल था, तो मैं हमेशा मेरे लिए जब भी कुछ मन में हमले होते तो मैं बोलती प्रभु ये श्राप के तले मैं नहीं हूँ, मैं डिक्लेयर करती हूँ, मैं प्रभु के बेटी पर खड़ी, मैं बोलती हूँ मेरी फैमिली का श्राप मुझ पर कभी मत आने देना और मुझे कभी पागल होने मत देना, आणि माझ्या कुटुंबाचा श्राप कधी माझ्यावरती येऊन देऊ नका आणि मला कधीही वेळ होऊन देऊ नका. मैं पागल नहीं हूँ, मी रेडी नाही मैं केलं. मसीह हूँ, मैं खुद डिक्लेयर करती हूँ मैं मसीह, मैं खुद के लिए खुद प्रेयर करती हूँ मैं मसीह हूँ, आणि मी स्वतःसाठी स्वतःहून प्रार्थना करते की मी ख्रिस्ती आहे. मेरे मन में मसीह का मन है, माझ्या मनात ख्रिस्त शांत आहे. हो मन, शांत यीशु के नाम से शांत हो, येशूच्या नावात शांत यीशु हो. के नाम से शांत हो, येशूच्या नावात सारा शांत हो. उथल-पुथल बंद हो, आणि सर्व उघड बंद होऊन दे. मसीह के वचनों से मैं भरती हूँ, आणि ख्रिस्ताच्या वचनाने मैं मी भरून मसीह टाकते. मैं डिक्लेयर करती मी हूँ, ख्रिस्ती आहे मी डिक्लेअर मैं करते. मैड नहीं, मैं पागल नहीं, आणि मी रेडी नाहीये. हम खुद को खुद प्रेयर करना, आणि आपण स्वतःची स्वतः प्रार्थना तब केली तक जब तक हम मुक्ति नहीं पाते, आणि तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला मुक्ती भेटत नाही. पास्टर लोग बोलते हैं मैं इंसान भी तो हूँ, आणि मी पास्टरच्या नात्याने पण मी माणूस मैं पण भी तो आहे. इंसान हूँ ना, मी पण नाही माणूस हमारे आहे. ऊपर हमले नहीं होते, तर आपल्यावरती हमले होत नाही आपसे भी ज्यादा हमारे ऊपर होते, आणि तुमच्यापेक्षा जास्त आमच्यावर हमले होतात. हम उसको प्रार्थना से बाहर निकल देना, आणि आम्ही त्या प्रार्थनेच्या द्वारे त्याच्यामधून एक बार शैतान की इच्छा रहती है, एक बार हम श्राप के तले आ गए तो वो पूर्वजों के श्राप वापस लाता है, आणि शैतानाची इच्छा असते की एकदा आम्ही श्रापाच्या खाली आलं की ते पूर्वजांचे सर्व श्राप आमच्यावर आणतो. इसीलिए हमारे पूर्वजों में जो हुआ वही हमको भी हो जाता है, म्हणून पूर्वजांमध्ये जे काही आमचं झालं तेच आमच्यामध्ये सुद्धा होतं. इसलिए तोड़ने का रहता है, जब जब हमें मालूम पड़ता है ये सर अच्छा मुझे आइडिया पता चला, अच्छा मैं तुरंत बोला प्रभु ये श्राप के तले मैं यीशु के नाम से अपने आप को मुक्त कर देती हूँ, मैं इस श्राप को स्वीकार नहीं करती क्योंकि आप मेरे लिए श्रापित हुए कि आपकी आशीष मुझे मिले, मैं यीशु के नाम से
अपने ऊपर आपकी आशीष डिक्लेयर करती हूँ। अभी इसी घड़ी मैं इस श्राप को मेरे ऊपर से तोड़ देती हूँ और खुद को आशीषित डिक्लेअर करती हूँ। आपका हात मुझ पर रखो। आणि जेव्हा जेव्हा आपल्याला माहित पडते की आपल्या पूर्वजांमध्ये अशा व्यक्तींना हे काही त्रास होतात, जेव्हा तो आपल्यावरती येतो तेव्हा आपण बोलायचे, प्रभू हा सर्व श्राप मी माझ्यावर तोडून टाकते आणि तुझा आशीर्वाद माझ्यावरती घोषित करते, तुझा हात माझ्यावरती मागते अभी कर आणि आपण हे करायचे। क्योंकि प्रभु ने यहाँ से हमको यही सिखाया है, कारण यावेळेस आपल्याला हे शिकवलं वो आहे जुना करार का है, आणि भले तू जुना कराराचा आप आहे, नया करार का काम कर रहे हो, पण नवीन कराराचं तो काम करणार आहे, इसीलिए उसके नगर का नाम यावेस है। म्हणून त्याच्या नगराचं नाव यावेस झालं आहे। इसलिए प्रियो आज हम भी परमेश्वर हमसे यही चाहते हैं, आणि आज देवाला पण आपल्याकडे हेच हवंय, बार अपने ऊपर खुद से आए हुए श्राप हम बार तोड़े आणि आपल्यावरती उठून आलेले श्राप आपण स्वतःहून ते तोडायचे। हालेलुया। तैयारी करने के लिए तयार आहात करायसाठी? आज जो कर रहे हैं वही रोज करने का, और जब तक आशीष नहीं मिलता। आणि आज जे तुम्ही करत आहे तेच तुम्हाला करत राहायचे तोपर्यंत देवाचा आशीर्वाद तुमच्यावर येत आप आहे। खड़े हो जाएंगे। या उभे राहूया। श्राप होते हैं, आणि ज्या नगरात तुम्ही राहता त्या नगरात पण श्राप असतात, इसलिए वहाँ पर झगड़े का रहता है। म्हणून तिथे भांडणाचा चेक करने का, आप मसीह आप चेक करने का, अगर वहाँ व्यभिचार ज़्यादा चलता है आणि तुम्ही ख्रिस्ती तुम्ही चेक करायचं तिथे जर जास्त व्यभिचार चालत आहे या वहाँ पर कौन सी आत्मा ज़्यादा मंडल की, जो कौन सा काम ज़्यादा होता है। आणि कोणता आत्मा तिथे जास्त वावरतो, कोणतं काम तिथे जास्त होतं। हमने यही प्रार्थना किया था, हम लोग वाल्मीकि नगर के लिए हम प्रेयर किए, इंडिया मोस्ट वांटेड इधर लोग आते थे, बंद कर दो। आणि इंडिया मोस्ट वॉन्टेड लोक इथे यायचे, आम्ही प्रार्थना केली की प्रभू ते बंद करो, हाँ प्रभु ने बंद किया और श्राप तोड़ दिया। आणि देवाने बंद केलं तर श्राप इतने तोडून झगड़े टाकला। होते थे, इधर बहुत मारामारी होती थी, लोग वाणी में आने के लिए डरते थे। आणि खूप भांडणं खूप मारे इथे व्हायचे आणि लोक वाहनामध्ये यायला घाबरायचे। आप जिस जगह पर खड़े हैं ना, आणि ज्या ठिकाणी तुम्ही उभे इधर आहात लोग आते नहीं थे, आणि इथे लोक येतच नव्हते, इधर बहुत सांप भी निकलते थे, आणि इथे खूप साप पण ये भी यायचे। श्राप हमने तोड़ा। आणि हाच तो श्राप आम्ही तोडला। अभी मुश्किल से कोई एक दो छोटा बेटा निकलता है, चुपके से आता है, बोलता है मैं आया हूँ, रुक गया, फिर हम बोलते नहीं रहने का, चलो जाओ जाओ, फिर वो चला जाता है, आगे पूछ के जाता है ऐसा भी सांप है। आणि साप घेऊन विचारत जातो, क्या करूँ, रहूँ क्या? आणि राहू का असं बिल्कुल विचारतो। नहीं, चला जा यीशु के नाम से, इधर वापस आने का नहीं। आणि आम्ही म्हणतो येशूच्या नावात निघून जायचं, राहायचं नाही, जो मार आलेले यात आम्ही तुला मारू मारू क्या? मारू का? चलो चले जाते हैं, चला जाता है। तो म्हणतो नाही तो जाऊ। ऐसे बहुत सारे श्राप है, व्यभिचार तो कितना था, आणि व्यभिचार तर किती होतात। एक एक श्राप, मतलब जब जो नगर के ऊपर भी जो श्राप होते हैं वो भी कभी कभी हम पर प्रवाहित होते हैं, हमसे अटैक करते हैं, आणि नगरावरती म्हणजे श्राप असतात ते कधी कधी आपल्यावरती उठून येतात, इसीलिए हम तोड़ दें। आणि म्हणून ते आपण तोडायचे। हालेलुया। हालेलुया। आंखों को बंद करेंगे डोळे बंद और करून प्रभु को कहेंगे कि प्रभु देवाला म्हणलं, प्रभु मुझे मदद कर, मला मदत कर। सबसे पहले अपने पापों के लिए प्रभु से क्षमा मांगिए। आणि सर्वात पहिले आपल्या पापांसाठी आपण देवाची क्षमा प्रभु मागू। मैं पापी हूँ, प्रभु मी पापी आहे, मुझे माफ करो, मला माफ कर। मैंने आपकी वाणी सुनी नहीं, आणि मी तुमची वाणी ऐकली नाही अनसुनी किया, आणि न ऐकल्यासारखं केलं, आपके वचन का पालन नहीं किया, तुमच्या वचनाचं पालन नाही केलं। इसीलिए म्हणून आज मेरे ऊपर आज माझ्यावरती बहुत सारे ऐसे श्राप हैं, आणि खूप सारे असे श्राप आहेत, इसीलिए मैं सक्सेस नहीं हो रहा, आणि म्हणून मी यशस्वी होते, मेरा विस्तार नहीं बढ़ रहा है, माझा विस्तार वाढत मैं बढ़ नाही, नहीं रहा, हे वाढत नाही। इसका कारण मैं खुद हूँ। आणि याचं कारण मी स्वतः आहे। मुझे क्षमा करो, मला क्षमा मैं कर, माफी मांगता हूँ, मी क्षमा मैं मागते, यीशु के लहू से मी येशूच्या रक्ताने अपने ऊपर आपल्यावरती लेकर क्षमा मांगता हूँ, आणि घेऊन मी क्षमा मेरे मागते, पूर्वजों के पापों के लिए माझ्या पूर्वजांच्या पापांसाठी मैं क्षमा मांगता मी हूँ। क्षमा मागतो। उन्होंने आपको बहुत दुखाया त्यांनी तुम्हाला खूप और दुखवलं, वो श्राप भी आणि तो श्राप सुद्धा, और मेरे आज्ञा उल्लंघन के श्राप भी आणि माझ्या आज्ञा उल्लंघनाचे श्राप सुद्धा मैं कबूल करता हूँ। मी कबूल करते। मेरे नगर के लोग, माझ्या नगरातील लोक जो जिन्होंने आपको बहुत दुखाया है, त्यांनी तुम्हाला खूप दुखवलंय, और इसी कारण से मेरे हमारे नगर का भी श्राप म्हणून आमच्या नगरावरचा पण वो श्राप भी मुझ पर उठा है। तो पण माझ्यावरती मैं उतरलाय। उस पाप के लिए मी त्या पापांसाठी क्षमा मांगता हूँ, क्षमा मागतो, और सारे श्राप आणि सर्व श्राप मैं यीशु मसीह पर डाल देता हूँ। मी येशू ख्रिस्तावर टाकतो, कि यीशु मेरे लिए आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी श्रापित हुए, श्रापित झाला, कि यीशु की आशीष, की येशूचा आशीर्वाद मुझे मिले, मला मिळाला। इसलिए मेरे सारे श्राप म्हणून माझे सर्व श्राप मैं कलवरी क्रूस पर डालता हूँ, मी बदल संभावित ताकि कीलों से जकड़ देता हूँ, आणि खिळ्यांची त्यांना जगवून टाकतो, अपने आप को मुक्त करता हूँ। आणि स्वतःला ते मुक्त करतो। व्यवस्था विवरण अनुमत है 28 के 28 के जितने श्राप जेवढे श्राप मैंने देखे हैं, मैंने पाहिले हैं, वो मैं तोड़ देता हूँ। ते तोडून टाकतो। गरीब रहना, गरीब राहणं, मेरा अन्न धान्य जल्दी खत्म होना, अन्नधान्य लवकर संपणं, बीमार रहना, आजारी राहणं, शत्रु के सामने हारना, शत्रूंसमोर हारून जाणं, मैं काम करता हूँ कोई दूसरा खाता है, आणि मी काम करतो आणि इतर कोणीतरी खातं,
खा लाना, खा लेना, मरी लगना और मेरे सिर के ऊपर माझ्या डोक्यावरती आकाश पीतल के समान, आकाश पितळीसारखं और मेरे पैरों के तले आणि माझ्या पायाखाली मेरी भूमि लोहे के समान, आणि जमीन लोखंडासारखी. ये सारे श्राप, हे सर्व श्राप मैं यीशु के नाम से येशूच्या नावाने मेरे ऊपर से तोड़ देता हूँ. माझ्यावरती तोडून टाकतो. मेरे ऊपर माझ्यावरती पानी आने के बदले पाणी येण्याच्या ऐवजी बालू और धूल आता है. वाळू आणि धूळ येते. तो मैं यीशु के नाम से येशूच्या नावाने तोड़ देता हूँ. तोडून टाकतो. स्किन डिजीज श्राप को, स्किन डिसीज श्रापला, त्वचा के रोग को, त्वचाच्या रोगाला, ये बीमारी को या आजाराला मैं निकाल देता हूँ. निकाल श्राप को या श्रापाला यीशु के क्रूस पर येशूच्या वधस्तंभावर डालकर तोड़ देता हूँ. तोडून टाकतो. पागलपन के श्राप को, वेडेपणाच्या श्रापाला, अंधेपन के श्राप को, आंधळेपणाच्या श्रापाला मैं यीशु के नाम से येशूच्या नावाने मेरे ऊपर से माझ्यावर से तोड़ देता हूँ. तोड टाकतो. मैं नहीं कमाता हूँ, मैं काम करता हूँ, मैं काम करता हूँ. कोई और खाता है. आणि दुसरं कोणी खाता है. ये श्राप भी ये श्राप भी मैं तोड़ देता हूँ. मी तोडून टाकतो. यीशु के नाम से मेरे बच्चे भाग जाना आणि येशूच्या नावाने माझी मुलं पळून जाणार और बच्चे गुलाम रहना आणि माझे मुलं गुलामी राहणार. ये श्राप भी ये श्राप भी मैं तोड़ देता हूँ. मी तोडून टाकतो. मैं जिन लोगों के बीच में रहता हूँ, मी ज्या लोकांच्या मध्ये राहतो, मेरा घट्टी होना, माझी घट्टी होना, ये श्राप भी मैं तोड़ देता हूँ. मी तोडून टाकतो. उधार लेना, कर्जबाजारी होना, पूछ रहना, ये श्राप भी मैं यीशु के नाम से येशूच्या नावाने तोड़ देता हूँ. तोडून टाकतो. मैं लोगों के लिए मी लोकांच्या उपहास का कारण होना, ये श्राप भी मेरे जीवन से मेरे बच्चों के जीवन से तोड़ देता हूँ. मेरे बच्चों की शादी न होना, बच्चे पैदा न होना, संतति न होना, ये श्राप मैं यीशु के नाम से तोड़ देता हूँ. मेरे बच्चों का बुरा होना, माझ्या मुलांचा वाईट होणार, वो मेरे आंखों के सामने मरना, ते माझ्या डोळ्याच्या समोर मरणार. ये श्राप भी यीशु के नाम से मैं तोड़ देता हूँ. प्रभु यीशु आप मेरे लिए आशीष हो, मेरे लिए आशीष का कारण हो. आप प्रभु आप आशीष हो, आप आशीर्वाद आहे. स्वर्ग से उतरी हुई स्वर्ग से उतरलेलं आप आशीष हो. आप आशीर्वाद आहे. इसलिए इस आशीष को इसलिए आशीर्वाद आहे. मेरे जीवन में माझे जीवन मैं में स्वीकार करता हूँ. मैं स्वीकार करती हूँ. और आज आपसे विनती करता हूँ. मैं विनती करती हूँ. मुझे आशीष दे, मुझे आशीष दे. मेरा देश बढ़ा, मेरा देश बढ़ा. तेरा हाथ मेरे साथ रहे, मुझे बुराई से बचाए रखे, मुझे बुराई से बचाए रखे, जिससे मैं पीड़ित न हो, जिससे मैं पीड़ित हो नहीं. ये मैं यीशु के नाम से मांगता हूँ. मैं मांगता हूँ और मैं डिक्लेयर करता हूँ. मैं आशीषित हूँ, मैं श्रापित नहीं, मैं मसीह हूँ, मैं छुड़ाया हुआ है, मैं कोई बंधन में नहीं, सारे बंधनों से आजाद हूँ. छुटकारा डिक्लेयर करता हूँ. यीशु के नाम से छुटकारा डिक्लेयर करता हूँ. धन्यवाद देता हूँ. मैं आशीषित हूँ. मेरा घराना आशीषित है, मेरा घराना आशीषित है. मेरे लोग आशीषित है, मेरे लोग आशीषित है. मेरा घर आशीषित है, मेरा घर आशीषित है. मेरा काम आशीषित है, मेरा काम आशीषित है. मेरा नगर आशीषित है, मेरा नगर आशीषित है. मेरा देश आशीषित है, मेरा देश आशीषित है. यीशु के नाम से डिक्लेयर करता हूँ. धन्यवाद देता हूँ. यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ. आमीन. आंखों को बंद रखना. पवित्र करुणामय बेबी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु इनके कन्फेशन के द्वारा अब श्राप तुझे इनके जीवन से निकल जाना है. एक एक श्राप जो उन्होंने तोड़े हैं और अपने जीवन से उन्हें निकाल दिया है, तो आज मैं प्रभु आपका दास होने के नाते एक एक जीवन से सारे श्रापों को तोड़ देती हूँ, क्योंकि यीशु मसीह इनके लिए श्रापित हुए कि यीशु की आशीष इन्हें मिले. ये मैं डिक्लेयर करती हूँ और आपका लहू लगाती हूँ. प्रभु यीशु की आशीष, अब्राहम की आशीष यीशु मसीह में ही मिले. मसीह की आशीष और अब्राहम की सारी आशीष मसीह में ही मिलेगा. ये पूछ नहीं, ये मस्तर रहेंगे. ये उधार लेने वाले नहीं, उधार देने वाले बनेंगे. आज से इनका शरीर प्रभु एक बालक के समान एकदम शुद्ध है. इनका
इनका सबका शरीर शुद्ध है, कोई बीमारी इनको नहीं है शरीर में, ना इनके खून में है, ना इनके शरीर में है, और ना ही इनके हड्डियों में है। यीशु के नाम से यीशु का लहू लगाते, धन्यवाद देते हैं। आपका लहू लगाकर इन्हें आशीषित करते और आपके पंख में सुरक्षित। जो ये कमाते इन निश्चय ही अपनी कमाई करेगा, कोई दूसरा नहीं। इन्हें आपके लहू तले लाते, धनवान समाज से बिगड़ से दूर रहने के लिए प्रार्थना करते। इनके बच्चे इनकी आदि रहेंगे, इनके बच्चे कभी बंधुआई में नहीं जाएंगे, इनके बच्चे घर छोड़ के नहीं जाएंगे, इनके बच्चे इनके साथ रहेंगे और अपने माता पिता को संभालेंगे, इनके आगे रहेंगे और ये हमेशा फलदायक होंगे। धन्यवाद देते हो। मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीष, आपका दास होने के नाते इन्हें आशीष और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। धन्यवाद प्रभु यीशु के नाम से, आमीन। Praise.